चला, नमस्कार सगळ्यांना. आज आजचं सादरीकरणासाठी आपल्याला आपला मित्र नितीन लाळे लाभलेला आहे. नितीन लाळेला आपण सगळे शाळेमध्ये असताना ओळखतच होतो, परंतु शाळा सुटल्यानंतर त्यांनी काय काय केलं याचा थोडासा अल्प परिचय मी आता करून देतो. तर जगापेक्षा थोडी एक वेगळी वाट त्यांनी स्वीकारली आणि एसएससी नंतर त्यांनी सेंट झेवियर्स माहीम इकडे एक टेक्निकल इन्स्टिट्यूट सेंट झेवियर्स टेक्निकल इन्स्टिट्यूट माहीमला आहे, तिथून त्यांनी मरीन रेडिओ ऑफिसरचा कोर्स केला. आता त्याला बोटीवरती का जायचं होतं वगैरे ते तो स्वतः सांगेल, परंतु त्यांनी जनरली लोक एसएससी नंतर आर्ट्स कॉमर्स किंवा सायन्सला जातात, पण ते न करता तो तिकडे गेला आणि त्यांनी तो रेडिओ ऑफिसरचा कोर्स कंप्लीट केला. ते झाल्यानंतर त्यांनी ॲपलॅब आणि BARC या दोन ठिकाणी नोकरी पण केली आणि त्याच्यानंतर मर्चंट नेव्हीमध्ये ॲज अ रेडिओ ऑफिसर म्हणून तो जॉईन झाला आणि रेडिओ ऑफिसर म्हणून काम करताना अनेक वर्ष जगभर भ्रमंती केली. आणि त्याचा आजचा जो विषय आहे तो त्याच्या बोटीवरचं जग किंवा बोटीवरचे दिवस याच्या अनुषंगानेच आहे आणि तोच विषय आहे. आणि बोटीवरच्या गमती जमती किंवा बोटीवरती आपणा पैकी आपल्या वर्गामध्ये योगेश अभ्यंकर आणि शेखर शिरोडकर हेही दोघ जण बोटीवर होते आणि नितीन लाडे तिसरा. तर ते आपल्या सगळ्यांनाच ते जे विषय आहे बोटीवरचं ते अज्ञात आहे. तर त्यामुळे आणि सगळ्यांना त्याची उत्सुकता आहे की बोटीवरती लाईफ कसं असतं आणि त्यांचं जीवन कसं तिथे गेलं. तर ते आपण त्याच्याकडून नंतर ऐकूया. परंतु उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्याची बोटीवरची नोकरी संपल्यानंतर मला वाटतं त्यांनी अर्ली रिटायरमेंट घेतली आणि तो परत आला आणि त्यानंतर त्याच्या लेखनाची जी जळाई आहे त्यांनी अतिशय म्हणजे जवळजवळ आज त्याची 3 पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहे. त्याच्यातलं एक पहिलं देवभूमी अंदमान म्हणून आहे, प्रवास वर्णन आहे, अंदमानचं वर्णन केलंय. दुसरं पुस्तक त्यांनी बोटीवरून हे डिसेंबर 16 मध्ये प्रसिद्ध झालं. अंदमानचं पुस्तक जानेवारी 14 मध्ये प्रसिद्ध झालं आणि बोटीवरून याच्यामध्ये त्यांनी बोटीवरचे अनुभव, समुद्री चाचे, पाण्याखालचे जीवन, नौकानयनाचा इतिहास इत्यादी त्याच्यामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. आणि आता त्याचं लेटेस्ट पुस्तक आहे ते सोन्याचा धूर म्हणून त्यांनी पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. आणि या सोन्याच्या धूर या पुस्तकामध्ये हे माझ्याकडे आहे आता हे पुस्तक, चांगलं मोठं जाडजूड पुस्तक आहे. प्राचीन भारताच्या वैभवी दिवसांविषयी लेखमाला त्यांनी तरुण भारत बेळगाव या वर्तमानपत्रात त्याची सतत सलग अडीच वर्ष 65 लेख त्यांनी त्याचे हे झाले, कॉलम होता त्याचा. आणि नंतर त्या सगळ्या लेखांचं मिळून त्यांनी पुस्तक स्वरूपामध्ये ते प्रकाशित केलं. त्याचं नाव आहे सोन्याचा धूर. तर हे त्याचं पुस्तक आहे, सोन्याचा धूर. आणि मला माहित नाही शाळेमध्ये असताना तो त्याचं मराठी चांगलं असणारच, कारण हे तिन्ही पुस्तकं मी वाचलेली आहेत. त्यामुळे मी एवढं सांगू शकतो की त्याने अतिशय छान लिहिलेलं आहे. आणि त्याचं हे जे लेखन कौशल्य आहे ते शाळेमध्ये असताना आपल्याला माहित नव्हतं, परंतु तो आज प्रथितयश लेखक म्हणून गणला जातो. आणि सोन्याचा धूर या लेखमालेतील प्राचीन भारताविषयी चर्चा करण्यासाठी त्याचा गोव्याच्या राज्यपालाने त्याला खास आमंत्रित केलं होतं गोव्यामध्ये. आणि नॅशनल युनियन ऑफ सीफेरर्स ऑफ इंडिया यांच्या सुद्धा खास निमंत्रितांसमोर प्राचीन भारतीय नौकानयन या विषयावर त्यांनी भाषण दिलं होतं नोव्हेंबर 18 मध्ये. अशा त्याला सध्या व्याख्यानांसाठी किंवा इतरही त्याला वर्तमानपत्रामध्ये लेख लिहिण्यासाठी आमंत्रण येतात, व्याख्यानांसाठी आमंत्रण येतात. आणि त्या अर्थाने तो आज वयाच्या 70तही चांगलाच बिझी आहे. त्याचं लेखन काम आणि भाषण देणं किंवा हे सतत चालू असतं.
तर त्यांनी वेळात वेळ काढून फार कमी दिवसांमध्ये, मी त्याला 8 दिवसापूर्वीच मी सांगितलं की तू करशील का या वेळचं, की असा असा प्रॉब्लेम झालेला आहे. तर तो लगेच तयार झाला आणि त्यांनी आज आपलं सादरीकरण करण्यासाठी मान्यता दिली. याच्याबद्दल त्याचे सगळ्यांकडून मी आभार मानतो. आणि आता नितीन लाळे यांनी आपलं सादरीकरण चालू करावं अशी विनंती करतो. चलो, ओव्हर टू यू नितीन. आभारी आहे तू मिलिंद, फार म्हणजे फारच माझं कौतुक केलंस. नाही, मी सत्य सांगितलं. नाही, लिहित होतो मी, लिहिण्याची आवड होतीच पहिल्यापासून. पण मी आता माझं जे आता आज हे काही बोटीवरचे दिवस हे जे आहे, तर पहिल्यांदाच तू आता विचारलंस की मी शिपिंग मध्ये आलो कसा. तर तसं असं झाला, माझ्याकडचे मित्र, नातेवाईक किंवा अजून कोणीही परदेशी गेलेलं नव्हतं किंवा शिपिंगचा तर प्रश्नच नव्हता, कोणीच नव्हतं. मग मी आलो कसा, नशीब. तर त्याचं असं झालं की एससीसीचा रिझल्ट लागला आणि त्यावेळेला आपण आठवत असेल सर्वांना, आपण हंगाम प्रिंटिंग प्रेस मध्ये जायचं रिझल्ट आणायला. हंगाम प्रिंटिंग प्रेस मध्ये गेलो, आणखीन पास झालो वगैरे. आणि नेमकं त्या दिवशी रात्री आम्ही कोल्हापूरला गेलेलो होतो. कोल्हापूरनं रात्रीचा प्रवास करून आलो होतो. सकाळी आल्यानंतर दुपारी रिझल्ट आणला. आणखीन संध्याकाळी एका लग्नाला दादरला जायचं. आता एसीसी झाल्यानंतर काय करायचं हा प्रश्न होता. प्रश्न म्हणण्यापेक्षा माझं एक ठरलेलं होतं की इतर सगळे जण जातात त्या दिशेनं जायचं नाही, हे माझं नक्की ठरलेलं होतं. काय ते माहिती नव्हतं. तर लग्नाला गेलो दादरला. आणखीन गेल्यानंतर अरे काय पास झालास वगैरे वगैरे वगैरे, ते नेहमीच झालं. आणि नंतर मग तू काय करणार आहेस म्हटलं, अजून काय ठरवलेलं नाही बाबा. तर ते एक जण म्हणाला की अरे तिथे रेडिओ ऑफिसरचा कोर्स आहे, पण अतिशय अवघड असतो, तो कठीण असतो. कठीण असतो मग काय असणार आहे, बघूया आपण. तर मी प्रवेश घेण्याचं ठरवलं. आणि पण पुढे गेल्यानंतर पुढचं काहीच माहिती नाही. एक तर आपण मराठी मीडियम मधले, आणखीन सगळ्याचा आनंद होता तो. तर रेडिओ ऑफिसरची परीक्षेची अगदी थोडक्यात माहिती देतो. कठीण कठीण म्हणजे काय. तर त्याचं कसं आहे की परीक्षा तशी म्हटलं तर कठीण नाही. आता आपल्या इथे वकील आहेत, डॉक्टर आहेत, आणखीन किती मोठे मोठे नाटककार आहेत वगैरे वगैरे, सगळे त्यांच्या पुढे अभ्यास म्हटलं तर क्लिष्ट तसं म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. पण त्याची सिस्टीम जी आहे परीक्षेची ती जराशी वेगळी आहे. अवघड म्हणत नाही, कारण एवढा हजारो रेडिओ ऑफिसर जगामध्ये आहेत, पण त्याच्यापैकीच मी आहे. पण मुळात कसं आहे, ह्याची सिस्टीम कशी आहे, 3 मिनिटाची फक्त परीक्षा असते. पहिली गोष्ट, त्याच्यामध्ये 1, 2, 3 असे पार्ट्स असतात. पहिला पार्ट मी थेरी, दुसरा पार्ट म्हणजे रिसिव्हिंग, म्हणजे मोर्स मध्ये असायचं रिसिव्हिंग. आणि दुसरा भाग दुसऱ्या पार्टचा म्हणजे सिग्नलिंग. आणि तिसरा पार्ट म्हणजे लॉक किपिंग, आणखीन ऍक्च्युअली इक्विपमेंटचं हे असतं. तर पहिली त्याची सिस्टीम अशी आहे की पहिला पार्ट मी थेअरीचा, तो काय आपण पास होतो, म्हणजे तसं काय लेखी पेपर असतात ते. त्याच्यामध्ये एक ट्रॅफिक म्हणून एक असतो, तर त्याच्यामध्ये 350 तुम्हाला क्यू कोड पाठ करावेच असावेच लागतात. तोंडपाठ म्हणजे तोंडपाठ. क्यू कोड ह्याचा अर्थ तुम्हाला मी सांगतो. आता सगळं आम्हाला जे हे कसावं लागतं, तर ते कोड मध्ये असतं, क्यू कोड असतं. म्हणजे आता आर यू रेडी, आता आर यू रेडी असं एवढं सगळं पाठवण्यापेक्षा आर यू रेडी क्वेश्चन मार्क आणि आर यू रेडी नुसतं क्वेश्चन मार्क. क्यू आर व्ही असं म्हणलं, क्यू आर व्ही क्वेश्चन मार्क म्हटलं की तेवढं पाठवलं की तो विचारणार. किंवा क्यूटीसी, क्यूटीसी क्वेश्चन मार्क किंवा नुसतं असं म्हटलं. असे की क्यूटीसी म्हणजे माझ्याकडे एवढे टेलिग्राम तुझ्यासाठी आहेत वगैरे वगैरे, असे ते कोड असतात. तसे वेगवेगळे 300 350 कोड, अल्फाबेट्स म्हणजे पंक्च्युएशन, असं सगळं असतं. ते सगळे कुठलाही कधीही विचारू शकतात. आणि तो बाय हार्टने बाय हार्टच असायला पाहिजे. हे आपण मराठी जशी भाषा बोलतो तसं ते मोर्स कोड तर पहिला, म्हणजे हा पहिला भाग.
नंतर मग टेक्निकल भाग असतो, इलेक्ट्रॉनिक, फोरकास्ट, नंतर तुमचं प्रोपोगेशन वगैरे वगैरे सर्व त्याच्यामध्ये असतच. आता हा तुमचं बाकीचे लोक असतात त्यांना एम.कॉम LLB झालेलं असेल त्यांना तर काय अभ्यास तो असतो. पण दुसरी मी जे अवघड म्हणण्यापेक्षा वेगळा प्रकार असतो तो दुसऱ्या पार्ट. म्हणजे दुसऱ्या पार्टला काय असतं, रिसिव्हिंग. समजा 100 मुलं बसली त्या परीक्षेला, त्याच्यातले 60 जण उडतात, फक्त 40 किंवा 30 ते 40 जण पास होतात. का? तर ती परीक्षा असते फक्त 3 मिनिटाची. आणखीन त्या 3 मिनिटाचं एवढं टेन्शन असतं आणि ते पेन्सिलीनं लिहायचं असतं तुम्हाला. कोड आणखीन प्लेन लँग्वेज. तर त्याच्या ह्याच्यामध्ये परीक्षेमध्ये असं असतं की 3 महिन्यानंतर जर का तुमची परीक्षा झाली, समजा तुमची हुकली, नापास झालात, पुढला चान्स तुमचा पुढल्या 6 महिन्यानंतर. आणखीन परीक्षा असायची मुंबई आणि कलकत्ता. म्हणजे जर का तुम्हाला मुंबईला बसायचं असेल, ते 1 वर्षानंतर तुमची परीक्षा. असं ते सगळं ते होतं. आणखीन 2. समजा तुम्ही 2 पर्यंत पोहोचलात आणि 2 ला नापास झाला तर परत पहिल्यापासून करावं लागायचं. म्हणजे तुम्हाला एक सलग ती परीक्षा पास व्हायलाच पाहिजे. तरच तुम्ही जा. आणि नंतर मग पार्ट 1, पार्ट 2 झाला की पार्ट 3 ला जाता. आणखीन तिथं म्हणजे त्याच्यामध्ये 100 पैकी जवळ-जवळ फक्त 20 एक जण पोहोचतात. त्या ह्याच्यात लॉक किपिंग म्हणतात. लॉक किपिंग म्हणजे ती 20 मिनिटाची परीक्षा असते. समोर म्हणजे बाजूला तो एक्झामिनर बसलेला असतो. त्याच्याशी फक्त मोर्समध्ये बोलायचं. मोर्स ह्याच्यामध्ये लँग्वेज. आणखीन ती म्हणजे हिंदी सिनेमा कसा असतो त्याच्यासारखं त्याच्यामध्ये असतं की ॲज्युम दॅट तुम्ही रेडिओ ऑफिसर आहात अमुक शिपवरती. मग शिपचं नाव, कॉल साईन, तुम्ही कुठून कुठे चाललात, स्पीड काय, कोर्स काय वगैरे वगैरे सगळं ते 20 मिनिटात एक पेपर दिलं असतं त्याच्यात लिहायचं. आणखीन त्याच्यानंतर इमॅजिन दॅट युअर रेडिओ ऑफिसर ऑन सो शिप, पण तिथं मग तुम्हाला डिस्ट्रेस आहे, अर्जन्सी, असे सगळे तुमचे ते त्याला प्रायोरिटी मेसेजेस म्हणतात. त्याप्रमाणे तुम्हाला ते करायला लागते. 20 मिनिटात ते सगळं तुम्ही फटाफट काम करायला लागतं. म्हणजे ती परीक्षा असते तुमची एकाग्रतेची आणि हाऊ फास्ट यू आर. तरच तुम्ही. आणि ती परीक्षा झाली 20 मिनिटं, नंतर मग 10 मिनिटाची टेलिफोनची असते. म्हणजे एकूण अर्धा तासाची परीक्षा झाली की मग इंटरव्ह्यू असतो. मग एवढे मोठे ग्रंथ असतात. त्या ग्रंथांच्या मध्ये ते कुठलाही ओपन रँडमली उघडतात. आणखीन हे काय आहे, म्हणजे येण्याचा कारभार सुरू होतो. आणि ही सर्व परीक्षा पास झाली. पार्ट 3 चा पार्ट 1 लॉक किपिंग. त्याच्यामधले एक साधारण तुम्ही 7-8 जण शेवटपर्यंत पोहोचतात. म्हणजे प्रॅक्टिकलला पोहोचला की आपण समजायचं की हा आता पास होण्याची शक्यता आहे. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकलला पोहोचता त्यावेळेला 4-5 ट्रान्समीटर, रिसिव्हर असे मोठमोठे इक्विपमेंट जे असतात तर त्याच्यामध्ये फॉल्ट क्रिएट. आणि फॉल्ट म्हणजे मुद्दामून फॉल्ट केलेला असतो. आणि तुम्ही तो सॉल्व्ह करायचा. आणि तुम्ही तो काय सॉल्व्ह केलात, काय केलात ते लिहून ठेवायचं. आणखीन तिथे ते इंटरव्ह्यू घेतात आणि 5-5, 6-6 तास ते एक्झामचा. काही वाटेल ते प्रश्न. एवढा सगळी परीक्षा झाल्यानंतर तुमचा रिझल्ट लागतो 2 महिन्यानंतर. एकदा तुमचं बोर्डावर नाव लागलं, पूर्ण परीक्षा पाहिली की तुम्ही सुटले, की तुम्ही गंगेत घोडून आले. असं ते सगळं. म्हणून ते म्हणतात ना की ते 100 पैकी 7-8 जण पास होतात. ही परीक्षा तशी अवघड नाही, पण सिस्टीम त्याची जी आहे त्याच्यामुळे ते हे असं होत जातं. आता ही थोडक्यात मी माहिती तुम्हाला सांगितली. परीक्षा पास झालो. मला वाटतं 78-79 साली काहीतरी पास झालो. नंतर मग जॉब. ओळख नाही, अनुभव नाही म्हणून नोकरी नाही, नोकरी नाही म्हणून हे नाही, नोकरी नाही म्हणून जो अनुभव नाही, असं सगळं ते होतं. ओळखीचं कोणीच नाही असं सगळं ते होतं. आणि अक्षरशः डिसेंबरमध्ये रिझल्ट लागला. आणखीन मी वणवण हिंडत होतो मुंबईमध्ये. बेलोट पियर, नरिमन पॉइंट, कुठे 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 सगळीकडे जिथं सांगेल तिथं. आमचं तिथं काय आहे, मुंबईला बेलोट पियरला एक मरीन क्लब म्हणून आहे. आजही असेल.
तर त्या मरीन क्लबमध्ये ज्या ज्या कंपन्यांना कुठले कुठले रँकचे माणसं त्याची ते जाहिरात करा. मग तिथे जाऊन रोज जाऊन बघायचं आणि तिथे बघायचं आणखी तिथे तुमचं कुठलं रँक आहे तिथे जाऊन त्या कंपनीत जाऊन भेटायचं. सगळीकडे नाही. फक्त एक कंपनी मला साधारण जुलै ऑगस्ट मध्ये मिळाली. आणखीन ती होती मेकॅनन मेकॅन. तर त्या मेकॅनन मेकॅनचं काय झालं की फक्त 2 महिन्यासाठी लिव्ह वेकन्सी वरती मला ते ठेवणार होते. असं ते सगळं मला ती मिळाले 2 महिन्यासाठी. पण केवळ परत सांगतो मी नशिबानं साथ दिली आणि 7-8 महिने तिथे राहिलो आणि एवढं की मला शेवटी सांगावं लागलं का तर माझा कमीत कमी 6 महिन्याचं आहे. मला तुम्ही आयदर प्रमोट तरी करा किंवा काढून तरी टाका. असं होतं. पण ते सगळं ते राजकारण आणखीन हे आणि ते सर्व ते होतं. ते मी आता सांगत बसत नाही. तर मग असंच ते सर्व मिळाली वेकन्सी. आता मी येतो बोटीवरचे पहिले दिवस. सगळं नोकरी मिळाली, सगळं होतं. आता बोटीवरती ऍक्च्युली जायचं. म्हणजे रेडिओ ऑफिसरची परीक्षा पास झालो, गंगेत बुडून आलं. नोकरीसाठी 5-6 महिने हिंडलो, आणखीन नोकरी मिळाली आणि त्यावेळेला तुम्ही लक्षात ठेवा ते वॉर कुठलं तरी चालू होतं. इराण इराकचा मला. आणखीन त्याच्यामुळे भयंकर शिपिंगची काय सगळ्याच इंडस्ट्रीची वाट लागली. कारण नोकऱ्याशा नव्हत्या. आणि त्या ह्याच्यामध्ये मला ती नोकरी मिळाली. पास होणं वेगळं, नोकरी मिळणं वेगळं आणि ऍक्च्युली बोटीवर जाणं वेगळं. तर आता मला शिपिंग जहाज तर कधीच आयुष्यात कधी बघितलेलं नव्हतं. आपलं होडकी ते आपण बघतो ना ते वल्वायची तेवढीच काय बघितलं ते मोठं जहाज एवढं आपलं इमारती एवढं उंच कधीच बघितलेलं नव्हतं. ऑगस्ट महिना होता. ऑगस्ट महिन्यात मी गेलो. आणखीन आदल्या दिवशी कुठेतरी बेलोटपूरला हॉटेलमध्ये कुठेतरी थांबलो. आणखीन तिथून डोंबिवलीवरून गेलो होतो. पहाटेच्या वेळेस सकाळच्या वेळेस जायचं होतं. तिथं गेलो. टॅक्सीने त्यांनीच सर्व केलं. आता तुम्हाला अजून एक गंमत सांगतो. अनुभव नाही, ओळख नाही, तेरा तो कोई भी नहीं है. अशा ह्याच्या अवस्थेमध्ये होतो. तर त्यांनी मला सांगितलं होतं, "तुला ₹1,500 पगार." तर मी म्हणालो, ₹1,500? पण शिपिंगच्या ह्याच्या दृष्टीने ₹1,500 म्हणजे काहीच नाही. कारण अहो मी लोकांचा नंतर मी बोटीवर गेल्यानंतर खलाशी लोकांचा ओव्हरटाईम हे करायचो. तो ₹2,000 ₹1,000 ₹1,500 पगार त्यांचा ओव्हरटाईम असेल, पगार वेगळा. आणि ऍक्च्युअली माझ्या हातात देताना मला ₹1,000 पगार दिला. मी सांगितलं 1,500 देईन, पण दिला 1,000. एनिवे, कारण माझ्याकडे सीडीसी नव्हता. कारण सर्टिफिकेट म्हणजे सीडीसी नव्हतं, कंटिन्युअस डिस्चार्ज सर्टिफिकेट त्याला म्हणतात. मग त्याच्यात सगळं रेकॉर्ड असतं. म्हणजे कुठून शिपचं नाव, जीआरटी, मी त्याचं सर्व टनेज, नंतर केव्हा जॉईंट शिप जॉईन केलं, कुठल्या पोर्टला, हे सगळं रेकॉर्ड आणि त्याला अतिशय महत्वाचं डॉक्युमेंट असतं. आणि ते ती जी कंपनीनंच चालू देऊ शकते. मी नाही देऊ शकत. तर ते मला ह्या मेकॅनजीनं सीडीसी दिलेला होता. तर बोटीवरती त्या घड्याळ गोदीला गेलो. आता घड्याळ गोदी अस्तित्वात नाहीये. आता मी बोलत असताना जुनं आणखी नवीन हे तुम्हाला एवढा बदल झालेला आहे ना सगळा. कांट इमॅजिन. तर घड्याळ गोदी म्हणजे आपल्या जीपीओच्या बाजूचा गेट जे आहे, रेड गेटच मला वाटतं. तर तिथे जे आल्यानंतर आतमध्ये घड्याळ गोदी म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये होतं. अशी दगडी अशी मोठी इमारत बुरुजासारखी होती. आणि तिथे ते सगळे जहाज आतमध्ये यायचे लॉक गेट वगैरे वगैरे. आता ते सगळं बुजवून टाकलं. आणखीन तर सगळं हे केलं ते नावाशेवाला ते शिफ्ट केलं. तर तिथं गेलो त्या हार्बर घड्याळ गोदीमध्ये पहिल्यांदाच आतमध्ये गेलो. तर तिथे एवढी धावपळ, ट्रक काय आणखी मोठमोठ्या प्रचंड क्रेन, नंतर ते माणसांची धावपळ. असं बाप रे! अरे म्हटलं काय आपला कसा निभावावा लागेल? पण निभावून गेलो. असं ते काहीतरी कविता आहे. कसं निभावलं ते माहिती नाही. पण तिथे गेलो. एवढी तेवढे आपल्या 3-4 मजली इमारती एवढी ती बिल्डिंग आपलं आमचं जहाज होतं. जहाजावरती गेलो.
तर तिथे गेल्यानंतर सगळंच विस्मयात लहान मुल कसं टुकूर सगळीकडे बघतो तसं मी ते बघत होतो. आता पहिला दिवस होता माझा. शिप याला अलॉंग साइड, त्याला अलॉंग साइड म्हणजे किनाऱ्याला लागलेली बांधलेली होती. आणखीन ती शिपचा रूट कुठला होता? बॉम्बे, मस्कत, दुबई, म्हणजे पक्का स्मगलिंगचा रूट. आता त्याच्यावरती, त्या शिपवरती हे मला काही कल्पनाच नाही. तर ते शिपचा ब्लॅकलिस्टेड होती. आणखीन पहिल्या दिवशी कस्टमचे रॅमेजिंग स्क्वॉड आले. की रॅमेजिंग म्हणजे काय आणि कस्टमने काही माहिती नाही. तर ती येऊन ते सगळीकडे ते कॅबिन मध्ये ते कस्टमचे लोक हिंडत होते, मराठीच होते सगळं. म्हटलं काय पाहिजे तुला वगैरे वगैरे. तर ते असं ते सर्व ते घाबरत होते. खूप त्यांची पॉवर असते. एनिवे, तर त्या ह्याच्यातनं आम्ही गेलो आणि दुसऱ्या दिवशी शिपचं काहीतरी अरेंज झालं. आणखीन मी परत तुम्हाला मी सांगतो, नशीब मी मगाशी म्हटलं तर काय झालं होतं, की मला कंपनीने सांगितलं 2 महिन्यासाठी तुला ठेवेन. पण त्या आधी जर रॅमेजिंग किंवा जे कस्टमचं स्मगलिंगवर त्याच्यामध्ये कोणीतरी अडकलेलं होतं. आता हे स्मगलिंग जेव्हा करतात, तर कॅबिनमध्ये स्वतःच्या काहीच ठेवत नाही. घड्याळ, हिरे किंवा काय असेल तर कॅबिनमध्ये नाही. कॅबिनमध्ये ठेवलं की तो संपला, अडकला. मग ते कॅबिनच्या बाहेर जनरल एरिया असतो तिथे कुठेतरी लपवून ठेवतो. पण ते कोणाचं आहे, काय, ते कधीच समजणार नाही. असं ते सगळं ते नाटकं असतं. तर त्या ह्याच्यामध्ये मी दुसऱ्या दिवशी काहीतरी त्यांचं टेक्निकल काम झालं आणि त्यांशी अँकरला, म्हणजे मुंबईच्या बाहेर. आता तुम्ही कधी मुंबईला गेलात, अनेक जहाजं अँकरला म्हणजे अशी उभी एका लाईनीत उभी राहिलेली दिसते. तर अँकरेज म्हणजे काय, अँकरिंग म्हणजे काय, याचा अर्थ सांग. अँकर म्हणजे नांगर. आता तुम्हाला थोडीशी टेक्निकल माहिती देतो. जहाज जे असतं कितीही मोठं असलं तर ते अँकर एवढं त्याचा तो हुक असतो असा आडवा असा, त्याच्यामध्ये तो खाली चिखल असतो. चिखलामध्ये तो असं धाड 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 टाकला तो असं उभा जातो. असं उभा टाकला अँकर, तर ते जहाज असं गेलं तर त्या जाणार, निघून जाणार ते चिखलातनं. म्हणून मग काय असतं, तुम्ही कधीही कुठलंही जहाज अँकर हे बघितलं तर जिथे जहाज उभं असेल त्याच्या पुढे कितीतरी 1.5 किलोमीटर लांबवरचा अँकर असतो किंवा ऍटलिस्ट काही मीटर. का? कारण ते जहाज उभं असेल त्याची अशी चेन जाऊन ते अँकर तिथे गेलेलं असतं, चिखलामध्ये रोपलेलं असतं. आता दुसरं काय होतं, आणि हे एक झालं. आपल्याला माहितीये समुद्रामध्ये भरती आणि ओहोटी येते. भरती दोनदा, जो 24 तासातनं, आणि ओहोटी दोनदा. भरती आणि ओहोटी म्हणजे काय होतं, पाण्याच्या प्रवाहाची दिशा बरोबर विरुद्ध असते. भरतीच्या वेळेला एक या दिशेने असेल तर उलट्या दिशेने ती एक, म्हणजे जहाज तुमचं फिरलं पाहिजे, फिरणारच ना. म्हणजे जहाजाची दिशा जी असेल ते पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने येणार, बरोबर की नाही. म्हणजे ते अँकर जर का इथे एखाद्या ठिकाणी ठेवलेलं टाकलेला असेल तर तो शिप ते म्हणजे त्या अँकरच्या भोवती संपूर्ण जहाज फिरतो. म्हणजेच याचा अर्थ ते जहाज जे अँकर टाकताना बाजूचं जहाज जे असेल तर त्याला नाही तर धडकू नये असे 3-4 किलोमीटर अंतर ठेवावं लागतं दोन दोन जहाजांचे. समजतंय का, मी समजलं का मी काय म्हणतो. हो. तर ते हे असं सर्व ते हे असतं. आता गंमत म्हणून एक सांगतो. गल्फ ऑफ अकाबा हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल. आता हे बेसिक तुम्हाला काय सांगितलं, कुठलंही पोर्ट असेल, बंदर असेल, तिथे ते जहाजाचा अँकर तो जो असेल तो चिखलामध्ये जातो. आणखीन मग ते परत काढताना कसं जाणार अँकर, तसं नाही ओढून गेला तर तेवढं ताकद असते ना जहाजाचं,
तर ते जहाज काय करतात, ज्या दिशेनं गेलेलं असेल, अँकरची चेन असेल, त्या दिशेने हळू पुढे 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 नेतात. एकदम डेड स्लो स्पीड त्याला म्हणतात. आणखीन त्यामध्ये चेन सैल होते. सैल झाले की ते एक एक त्याचं हुक गुंडाळला जातो. असं ते म्हणजे ते चेन गुंडाळली जाते. आणि आणखीन मग शेवटी जेव्हा जाईल तेव्हा तो अँकर असा पुढे येतो, असं उभा राहतो. मग तो असं वरती घेतो. आणि त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही कधीही बघितलं असेल मोठी जहाजं, तर त्याच्यातनं बाहेरच्या साईड सतत पाणी वाहत असतं. जोरदार प्रवाह. ते काय असते, हे जे चेन जी असते, अँकर चेन किंवा अँकर, तर ते चिखलामध्ये माखलेला असतो ना, तर तो चिखल साफ करण्यासाठी तो पाण्याचा प्रवाह सतत त्याच्यामध्ये अँकर, म्हणजे एक बेसिक तुम्हाला नॉलेज म्हणून सांग. आता ह्याच्यातली अजून एक गंमत सांग. मगाशी मी सांगत होतो गल्फ ऑफ अकाबा कुठे आला माहितीये का? गल्फ ऑफ अकाबा, गल्फ ऑफ अकाबा आला जॉर्डन. तिथे तुम्ही अँकर करूच शकत का? अहो, समुद्र एवढा मोठा प्रचंड खोल आहे की तिथे जर का तुम्ही अँकर टाकला तर असं पेंडुलम सारखं डुलत बसू. एवढा तो समुद्र खोल आहे. कुठे आलं? तेवढा तो तुम्ही नकाशात बघितलं गल्फ ऑफ अकाबा, तरी चार देश एकत्र तेवढीशी त्या समुद्रामध्ये, त्या भागामध्ये, समुद्र पण नाही म्हणतात, तेवढं ते गल्फ ऑफ अकाबामध्ये. म्हणजे तुम्ही रेड सी मधनं गेलात, आणखीन सुएझ कॅनॉल कडे जाताना उजव्या साईडला छोटासा एक भाग लागतो. तिथे 4 देश कुठले आहेत? इस्रायल, इजिप्त, सौदी अरेबिया आणि जॉर्डन. जॉर्डन म्हणजे आम्ही मी बरेच वेळाला गेलेलो आहे. तर तिथे जहाज गेलं की अँकर करू शकत नाही. मग काय करायचं? आम्हाला जायचं अकाबाला किंवा मला जायचं इस्रायलला, तर जाणार कसं? तर ते जहाज असं ड्रिफ्ट त्याला करतं किंवा थोडं 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 ते या भागामध्ये जायचं, त्या भागात जायचं. तर आम्हाला प्रत्येक देशामधला हे कधी आम्ही इजिप्तमध्ये जायचो, कधी सौदी अरेबियाला, तर आम्हाला ते हाकलून द्यायचे, ए यू आर कमिंग, यू आर कमिंग हिअर. तर तुम्हाला आम्हाला तर म्हणजे ते इतकं ते टेन्शनच होतं. म्हणजे तुम्हाला सांगायचं काय की अँकर टाकण्यासाठी, शिप अँकर करण्यासाठी खाली चिखल पाहिजे. म्हणजे जमीन ते शिपचं वजन एवढं धरून ठेवणार का चिकट. बरं नुसतंच असं सरळ ठेवून चालणार नाही. एवढं त्याची लांब चेन ती चिखलामध्ये रुतलेली असली पाहिजे, तरच ते अख्खं जहाज होऊ शकतं. आणखीन दुसरं म्हणजे मग भारतीय ओहोटीच्या वेळेला जहाज असं तर 360 डिग्री मध्ये ते फिरणार आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि तेवढा तो अंदाज तुम्हाला हे करा. तर असं ते ह्याच्यामध्ये होतं. तर रात्रीच्या वेळेला म्हणजे जहाज, तुम्हाला मी सांगितलं की प्रॉब्लेम झालेला होता काही, आणि म्हणून बाहेर आणलं जहाज, म्हणजे मुंबईच्या ह्याच्यामध्ये, मुंबई बंदरामध्ये. आणि इतकी वर्ष ते मुंबई बघतोय, गेटवे ऑफ इंडिया, आणखीन हे, तर भर समुद्रातून मुंबईचं ते पहिलं दर्शन मला सगळीकडे लाईट. गेटवे ऑफ इंडिया दिसतंय, नंतर एवढे लाईट झगमगाट, ताजमहल हॉटेल, आणखी माझं गाव उरण, पनवेलच्या जवळचं, तर ते उरणचे डोंगर दिसतात. ते त्या डोंगरावरती मी इतक्या वेळेला गेलेलो असणार, तर ते ते डोंगर दिसत होते. नंतर तो सगळा भाग, सगळा तो, एवढं मी हरकून गेलो, अरे ही आपली मुंबई आहे. आणखीन ती समुद्रातून बघणं, आणखीन ह्याच्यात खूप फरक आहे. तर असं हे सर्व झालं. आणखीन आता माझी खरी परीक्षा सुरू झाली दुसऱ्या दिवशी, खरी आयुष्यातली. आता झालं होतं काय, शिपवरती नोकरी नाही, आणि ते मोठ्या मेहनतवारीनं किंवा ह्यानं नशिबानं मला नोकरी मिळाली. आणि नेमकं नेमकं त्याच वेळेला आमच्या त्या आता शिप जी सेल करणार होती कुठे मस्कटला वगैरे, आणि तिथं तो होता सुपर बोटीवर. सुपर म्हणजे काय, सुपरिंटेंडेंट, म्हणजे तो कॅप्टनच्या वरचा असतो, बॉस, बाप असतो. जे शिपिंगचे सगळे नियम, कायदे कानून किंवा ते निर्णय घेणं वगैरे वगैरे सर्व.
आणि तो नेमका बोटीवरती होता. तर पहाटेच्या सुमारास कधीतरी शिप निघाली. ऑगस्ट महिना होता तो, मला वाटतं 78-79 साल असेल. आणि शिप मी झोपलेलो होतो. मग छोटीशी रूम मला कॅबिन दिलेली होती. आणखीन पहाटे 4च्या सुमारास 3-4च्या सुमारास शिप सुरू झाली. सुरू झाले आणखीन आपण असं जमीन अशी स्थिर असते, पण तुमच्या पायाखालची जमीन अशी सतत आहे की हल्ल्यानंतर काय होतं, सी सिकनेस ज्याला म्हणतात. तो सी सिकनेस मला जाणवला. पोटात काहीच ठरणार. मी बेसिनला धरून बसलो, तिथे खुर्ची घेऊन तिथेच बसून राहिलो. सतत आणि भयंकर चक्कर. चक्कर काय आणखीन काय काय म्हणजे सगळंच. नोकरीचा पहिला दिवस सुपर बोटीवरती. आणखीन मी आपला असा म्हणजे बोटीवर जाणार कसं, तर तो 7च्या सुमारास सुकाणी आला. सुकाणी म्हणजे क्वार्टर मास्टर, ज्याला तो खलाशी म्हणतो. साहेब चलो आपको ड्युटी आहे म्हणजे सांगायला प्रत्येक तिथे बोटीवरती ते एक हे म्हणजे आपण नोकर नाही म्हणता येणार ना, पण एक ड्युटी त्यांची की ते ऑफिसर लोकांना सांगायचं असं 7 बज गए. अरे 7 काय आणि काय 8 काय, मी तर हलूच शकत नाही. तर ते काय करणार, मी तिथेच घट्ट धरून बसलो तर सारखी आपली शेप हलतीये, आणखीन मी आपलं असे सगळे वेड्यासारखी अवस्था झाली. 7 वाजले, 8 वाजले, आणखीन एक तर काय टेन्शन, मी हलू शकत नाही. आणखीन पोटात अक्षरशः काहीच टिकत नाही. पाणी तर नाहीच. शेवटी 8:15च्या सुमारास, तर 8:15 स्वतः तो सुपर खाली आला. बॉस क्या हो गया? तर माझी काय बोलायची अवस्था नव्हती. मी आपलं बेसिनला आणखी nothing doing. Come on, come on, come on, come up. You must go, you have to go. आणखीन माझं डोक्यामध्ये टेन्शन झालं एवढं की आता आपला हा बॉस आला, सुपर बॉस. आणखीन तर मी कॅबिनच्या वर म्हटलं आता इस पार या उस पार. मग मी बाहेर पडलो. आणखीन ते जे रेलिंग असतात कॅबिनच्या पॅसेज, त्या पॅसेजला धरत 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 कसं तरी मी वर आलो ब्रिजवर. अरे यार, ब्रिजवरती बघितलं तर समुद्र टोकापर्यंत क्षितिजापर्यंत पाणीच पाणी. कधी ओपन सी असं क्षितिजापर्यंत पाणी असलेलं चौफेर पाणी कधीच बघितलेलं नव्हतं. आणि समुद्र रफ होता. समुद्राचे कंडिशन्स असतात रफ. जे पहिली असते सी लाईक मिरर, स्लाइट सी, नंतर मॉडरेट सी, रफ सी, व्हेरी रफ सी, व्हेरी हाय सी, असे समुद्राचे प्रकार असतात. तर त्याच्यातला रफ किंवा मॉडरेट सी आपण म्हणून चालू, पण माझ्यासाठी तर रफ असतो. आणि शिप अशी हालत होती. तर मी ब्रिजवरती गेलो. आणखीन तिथं माझी रेडी रूम होती, तिथे जाऊन बसायचं ड्युटी होती. कसली ड्युटी आणि कसलं काय. पण परत नशीब की तिथं गेल्यानंतर सगळे लोक खाली ब्रेकफास्टला गेले वगैरे वगैरे. आणि मी आपला आपला असं कसं तरी काय होणार काही नाही, तसं काळजी ना असं ते होतं. तर तिथं एक बंगाली, मला त्याचं नाव अजूनही आठवतं, बंगाली चीफ इंजिनियर होते. आणि गंमत सांगायची म्हणजे त्या बोटीवर सर्वात लहान मीच होतो. 21-22 वर्ष. सगळे मोठे होते, सगळे मोठे, आणि मी एकटा लहान. तर तो सेनगुप्ता जो होता, त्याचा फोटो आता काल मी परवा बघत होतो, मला त्याचा फोटो पण दिसला. सेनगुप्ता म्हणून होता, त्याने मला एवढा आधार दिलाय. आणखीन त्याने जो ट्रिक सांगितली ती आजही तुम्ही पण वापरू शकता. कधीही जमिनीवर असताना किंवा कधीही सी सिकनेस किंवा उलट्यांचा त्रास असेल तर तुमचं, आता डॉक्टर बाई आहेत आपले, की ते असं बॉडी टेम्परेचर वाढतं. त्याला उपाय एकच, तो म्हणजे थंड हवा घे. तर तो के लाले साहेब आप एक काम करो, उधर खड़ा रहो. बंगाली होता. आणि पाणी पिलो और ड्राय टोस्ट खालो. ड्राय टोस्ट काय नाही, खाऊ शकत नाही.
आपण पाणी पिऊ शकत नाही, हे करू शकत नाही, अशा अवस्थेमध्ये मग आणि ड्यूटी पे मारो गोली, ड्यूटी ब्यूटी कब छोड़ो, तो ड्यूटी नहीं करने का, तुम इधर खड़ा रहो. सर तिथे आता शिपचं काय असतं का, जे आपण ब्रिज असतो, ते ब्रिजच्या दोन्ही साईडला ब्रिज विंग, त्याला ब्रिज विंगला तिथे घट्ट अगदी जीवाच्या करारानं मी घट्ट धरून ठेवलं, कारण नाही तर ते शिप अशी होते, ते पाण्यात गेलं तर गेलं. तर ते असं घट्ट धरून बसलं आणि वारा घेतला तोंडावर, आणि एवढा घाम, एवढी थंडी असून सुद्धा सगळं घाम आलेला होता, घामाघूम व्हायचं तर डोक्याला, शरीराला, सगळ्याला घाम. आणखी मी त्या एकदम बारीक किडकिडीत होतो, पोटात काही नाही. मग तो ड्राय टोस्ट दिला, तर स्टुअर्डला सांगितलं ड्राय टोस्ट दे. ड्राय टोस्ट म्हणजे काय, ब्रेड आयदर नुसता भाजायचा किंवा त्याला थोडस लोणी लावायचं, आणखी टिश्यू पेपर मध्ये गुंडाळून. त्याने मला 2-3 टोस्ट आणून झालं. मी अन्न समोर नको होतं तर काय, पण ते खाल्लं काय ते थोडस. आणखी पाणी, लिंबू पाणी दिलं, आणखीन थोडस बरं वाटलं. आणि हवा, फ्रेश एअर इज द ओनली. आता आम्ही कधी जातो कोणी वर, मी त्यांना इतरांना सांगतो, ओनली फ्रेश एअर इज द ओनली मेडिसिन. की त्या ह्याच्यामुळे काय होतं, तुमचं टेम्परेचर, आणखीन घाम बिम सगळं ते नाहीसं होतं, आणखीन मी बॅलन्स. हा मला अनुभव तिथे आला. तर ते तो दिवस 11-12 वाजले. मी 9-10 वाजता तिथे गेलोच ना, 11-12 वाजले असत पहिला. आणि समुद्र म्हणजे काय, वारा, भणांत वारा. ऑगस्ट महिन्याचे दिवस होते. आणखीन असं करत 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 तो रात्र आली, संध्याकाळ झाली, आणि परत संध्याकाळी मी ड्युटीवरती गेलो. दुपारी मी जेवायला ते जाणं शक्यच नव्हतं, तसंच झोपून राहिलो. अतिशय विकनेस आलेला होता, आणि तसंच झोपलो. संध्याकाळी रात्री गेलो ब्रिजवरती, समुद्राचं ते दर्शन 100% वेगळं. सगळीकडे मिट्ट काळं बाहेर, काहीही उजेड नाही. आणि ब्रिजवरती सगळंच काळं. तुम्हाला एक लक्षात घ्या, कधीही शिप वरती ब्रिज जो असतो तिथे एकही लाईट नसतो. किंवा अनेक जणांनी मला प्रश्न विचारला, अरे तुम्ही जहाज जाताना समोर सर्च लाईट, मोटारी सारखे, रेल्वे सारखे लाईट नसतात. नाही, लाईट चालूच शकत. एवढा मोठा समुद्र असतो, आणि कितीतरी तुम्ही लाईट ठेवलं तर ते समुद्र, एवढं प्रचंड समुद्रामध्ये लाईट ते तुमच्या एवढं टिपकात असतो. मग ते कसं समजतात, त्याला म्हणतात नॅव्हिगेशनल. कधीही लॉन्च सुद्धा बघा, किंवा तुमचं मोठी जहाज बघा, त्याच्या एका साईडला लाल दिवा असतो, एका साईडला हिरवा दिवा असतो, आणखीन 2 दिवे असतात. एक सुरुवात, पुढला जो भाग असतो तिथे एक छोटासा दिवा असतो, म्हणजे छोटा मी दिवा असतो, पॉवरफुल बल्ब म्हणा असा. पण त्याची लेवल जी असते ती खाली असते, आणि ते एकदम असतो तो टॉपला, जहाजाच्या एकदम वरती असतो, त्याला मंकी आयलंड. आणि टेल लाईट म्हणजे एकदम शेवटी असतो. आता हिरवा दिवा म्हणजे तुमचा त्याला स्टारबोर्ड साइड, आणि पोर्ट साइड म्हणजे लाल दिवा, असं ते सगळं असतं. तर त्या ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा जहाज असता त्यावेळेला पूर्ण अंधार आहे, त्या अंधारामध्ये लाईट बी ठेवले असे मोठे, तर ते तुम्हाला ते फक्त लाईट, लाल आणि हिरवा दिवा ह्याच्यावरनं कुठल्या दिशेनं जहाज येते ते समजतं. म्हणजे तुमची डाव्या साईडला येत आहे का उजव्या साईडला येत आहे. नंतर त्याच्यात लहान दिवस, म्हणजे हे नॅव्हिगेशनच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगितलं. असं ते सर्व करत करत दिवसा रात्रीच्या वेळेला आलो. आणखीन मग 3-4 दिवसात मी सेटल झालो. म्हणजे मला सगळं प्रॉब्लेम काही झाला नाही. त्याच्यानंतर पहिलं माझं पोर्ट होतं ऑरिन पोर्ट, मस्कत. मस्कतला मी गेलो. आणखीन संपूर्ण एरियामध्ये ते जे काही कॉलर ताट असतं ना, आपले ते वाटतं ना, की आमच्या नातेवाईकांच्या मध्ये, मित्रांच्या मध्ये, ह्याच्यामध्ये सगळ्यांच्या मध्ये मी परदेशी गेलो, असं ते गेलो. पण
रेडिओ ऑफिसर झालो वगैरे वगैरे. पण बाहेरच्या जगाला काही नसतं. तुम्ही डॉक्टर बना, नाहीतर काहीही बना. तर ते बाहेर तुम्ही एक माणूस आहात, तुम्ही काही तुमचं डिग्री आणि ते कोणाशी काही त्यांना देणं-घेणं काही नसतं. मी पहाटे 4-5 वाजता मी मस्कटला गेलो आणि नेमकं त्या दिवशी काय होतं, तिथे बकरी ईद होती आणि आपल्या भारतामध्ये त्यावेळेला गणेश चतुर्थी. तर सगळं तिथे गेलो आणि मी सर्वात लहान मग मला सांगितलं. तर सगळ्यांनी माझे खेचायला सुरुवात केली. सगळं. आणि ते सगळं काय मला ज्ञानामृत तसं म्हणजे बाटलीनं सगळं ज्ञानामृत सगळ्यांनी मला ओतले ते. तर काय ते मी सांगत नाही. ते सगळंच चौफेर त्यांनी मला ज्ञान दिलं. आणखीन सर्वात पहिली त्यांनी काय केलं असेल, दात नाही घासलेले, तोंड नाही धुतलेलं, काही नाही. पहिल्यांदा त्यांनी मला पाजली बिअर. अच्छा, तर मी बिअर मी आयुष्यात कधी घेतलेली नव्हती. आणखीन टिपिकल मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातला आणखीन ह्याच्यातला ते कसलं काय आणि कसलं काय. तर ते ती कुठली ती अ, हनीकेन बिअर बाटली ते उघडायची असते. बाटली असते. तर ती बाटली उघडून ते धडाधड धड लेलो म्हटलं मुंह भी तोंड पण कोण धुतलेलं नाही, काही नाही, 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 कुछ नहीं होतंय. आणखीन मग तिथे सगळं सर्कल करून आम्ही बसलो. अरे काय हवा होती! मस्त हवा होती आणि सूर्य असं उगवत होता. आणखीन सी लाइक मिरर म्हणजे सफाट आणि अगदी खाली बघितलं तर तुम्ही पाण्यामध्ये तर तुम्हाला खालचे मासे पण दिसतील. एवढं ते क्रिस्टल क्लिअर पाणी तिथं त्या मस्कट बंदराच्या बाहेर. मग तो सगळा दिवस सगळा मग ब्रेकफास्टला गेलो वगैरे सर्व ते मस्तच म्हणजे पहिला अनुभव, पहिलं पोट. मग दुसऱ्या दिवशी आम्ही आतमध्ये गेलो अ, बंदरामध्ये. तिथे गेल्यानंतर मी पहिल्यांदा काय केलं असेल, पहिल्यांदा मी काय केलं असेल, खाली गँगवे म्हणजे शिडी उतरून खाली गेलो आणि पहिल्यांदा ते जे पोर्ट जे होतं मस्कत पोर्ट, त्या या टोकापासून त्या टोकापर्यंत मी चालत गेलो. थ्रिल्ड म्हणजे एक पहिल्यांदा म्हणजे आपण तुम्ही बरेच जण परदेशी गेलेला असाल. पण ते जे पहिल्यांदा थ्रिल जे असतं ना, यू कांट कंपेअर इट, की मी स्वतः आपण कुठे परदेशी गेलेलो आहे. तर सुनीता ॲग्री होत असेल माझी. तर ते पहिल्यांदा आपण कुठे गेलो वगैरे, तर ते आपल्याला जे होतं, तर मी पहिल्यांदा ते मस्कत पोर्टवरती ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत मी गेलो. अरे काय! की म्हणजे तो त्यावेळेला मला पगार कमी आहे. मला एवढं सांगून कमी दिला. तर काही देणं-घेणं नव्हतं. आणखीन मला ते सी सिकनेस झालं. ते एक 4-5 दिवसापूर्वी मी एकदम बदलून गेलेलो. नंतर मग तिथून दुबईवरनं काय म्हणतात ते परत मुंबई वगैरे. आता हे अजून एक गंमत सांगतो. मी कुठल्या ह्याच्यातला टिपिकल मध्यमवर्गीय माणूस चाळीत राहणार. तर शिप मुंबईला आली, की मी घरी यायचो डोंबिवलीला. डोंबिवलीला येणं म्हणजे पहिल्यांदा तिकीट काढायला पाहिजे लाईनीत उभं राहून आणि नंतर मग त्याच्यावरून गाड्या जायच्या. संध्याकाळची वेळ, रात्रीची वेळ आणि मग कुठलीतरी गाडी आणि त्या नेमकं त्यावेळेला गाडी स्लो ट्रेन असायची. तर त्या दिवशी पहिल्यांदा मी आलो होतो 11 वाजले डोंबिवलीला. पावसाळ्याचेच दिवस. घडी काय कडी वाजवली घराची. वाजवल्यानंतर ते सगळे चाळीमधले लोकं जागे झाले. जस्ट इमॅजिन चाळीतले लोकं, "अरे नितीन आला, नितीन आला." अरे नितीन आला म्हणजे तर मला काही कल्पनाच नाही. फक्त आईला आणि त्या ह्याला वडिलांना भेटायचं होतं. घरी जायचं तेवढंच. पण अख्खी चाळ जागी झाली. अख्खी चाळ जागी झाली. आता वेळ 11, 11:30 रात्रीची आणि सकाळी पहाटे 5 ला उठून मला परत जायचं. गाडी पकडून परत ड्युटीला जायचं. आता रात्री 11, 11:30 वाजता जेवण कुठे असणार आहे? जेवणच नाही. मग शेजारी-पाजारी आले. आणखीन अहो, पोळी आहे माझ्याकडे, भात आहे, आमटी आहे. असं सगळ्यांनी मला काय माझ्यासाठी
अरे मी जेवणार किती? पण ते सगळ्यांनी ते हे जे आहे ना, हे आता आपल्याला आता नाही दिसत असं मला तरी वाटतं. म्हणजे ते सगळे लोक आले, कोण होते, काय होते, पण ते सगळे जण आले की मी परदेशी गेलोय किंवा हे झालं, पण नितीन आला परदेशातून किंवा असं हे बोटीवरून आला म्हणून ते सगळे लोक आले. आणखीन मग रात्रभर आम्ही कोणी झोपलोच नाही, कोणी झोपलं नाही. सगळंच गप्पा टप्पा, आणखीन मग झाल्यानंतर चहा आणि हे ते किती वेळा झालं असेल कोणाचं. आणि मग सकाळी उठून मी परत ड्युटीवरती हजर. असंच ते सगळं होत होतं. तर बोटीवरती गेलो, टिपिकल आपलं मध्यमवर्गीय म्हणा किंवा असं हे जे असतं, गमती जमती म्हणजे काय, आपल्याला म्हणजे मला तरी हे जे काही काही शब्द प्रचार वाक्प्रचार असतात ते काही माहिती नसतं. तर एक दिवस सिंग म्हणून एक कॅप्टन, आसाम नाही, हिमा आसाम मेघ अरुणाचल तिकडचं, ही जी विक्रांतच्या वरती पायलट एअरक्राफ्ट, आणि तो पण कॅप्टन म्हणून आलेला. तर मी काय होतं, रेडिओ ऑफिसरची माझी कॅबिन आणि हे ते होतं. आणखीन सकाळी ब्रेकफास्ट करून आलो ड्युटीवरती वगैरे, आणि शिपवरती येऊन काही दिवस झालेले होते, काही महिने झाले होते. आणि आल्यानंतर मला एकदम टॉयलेटला जायचं असं. तर मी त्या कॅप्टनला सांगितलं, सिंगला सांगितलं, काय हवं, त्याला काय म्हणतात ते, मॉर्निंग सिक मॉर्निंग सिकनेस. मॉर्निंग सिकनेस मला काय माहिती, मॉर्निंग सिकनेस फक्त बायकांच्याच बाबतीत होतो, बरोबर ना? मॉर्निंग सिकनेस आता मला डोंगराला काय माहिती, मॉर्निंग सिकनेस म्हणजे बायकांना तो प्रेग्नंट झाल्यानंतर बायकांना होतो. मी त्याला म्हणतो, मी जाऊन आल्यानंतर वरती आल्यानंतर तो खो 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 हसत होता. अरे म्हटलं काय झालं, क्या हुआ साहब? अरे व्हॉट हॅपन? म्हटलं मॉर्निंग सिकनेस. तो परत हसायला लागला, गडाबडा लोळायला लागला. म्हटलं क्या, अरे तेरे को मालूम है कि साले मॉर्निंग सिकनेस क्या, काय को बोलता है? म्हटलं नाही, मॉर्निंग सिकनेस मला वाटलं इथं टॉयलेटला जायचं वगैरे. अशा सगळ्या गमती समती करत करत शेवटी याला काही महिने झाले. आता त्या ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होता, तुम्हाला मी मगाशी सांगितलं 2 महिन्यासाठीच मला वाटलं 2 महिन्याचे 6 महिने माझे कमीत कमी जे दुसऱ्या मोठ्या शिपवर, तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे 2 सर्टिफिकेट, एक रेडिओ टेलिफोनी, रेडिओ ऑफिसरची त्याच्यात कॅटेगरीज आहे. तर 2 सर्टिफिकेट मला माझ्याकडे आहेत, होती. मी कुठेही कुठल्याही शिपवरती जाऊ शकतो. आता ते माझ्याकडे मोठ्या ह्याच्यावरती मी मोठ्या शिपवर जाऊ शकत होतो, कारण माझ्याकडे आता अनुभव होता. तर मी कंपनीचं एक दोन होतं त्याला मी सांगितलं की मला असं असं 6 महिने झाले ते करावं. तर तिथे एक खुराना नावाचा मुलगा माणूस, चीफ इंजिनियर पंजाबी, आणि त्यांनी सर्वेअर होता, म्हणजे सर्वेअर अजून सर्वांना बाप. तो मला मुलासारखा अगदी ट्रीट करायचा. तर मी त्याला जाऊन सांगितलं, तर त्याने मला काहीतरी आयडिया सांगितली, अमुक अमुकला जाऊन भेट. तर तो असं सर्व त्याने ते, मी शेवटी गेलो, आणखीन ते मला शिपिंग मधनं त्या ह्याच्यातनं मला रजा मिळाली. असं तो अं, अं, असं सर्व झालं. आणखी 6-7 महिने झाले, आणखीन मी शिपिंगची मी ती कंपनी सोडली. आता मी काय करणार आहे, शिपच बेसिक डिझाईन किंवा काय काय असतं. आता मी बोलताना सुखाने बोललो किंवा क्वार्टर मास्टर किंवा असं, तर बेसिकली शिपचे काय प्रकार आहेत. शिप किंवा जहाज, शेडाचं जहाज जुनं, आणि काळानुसार प्रत्येक ह्याच्यामध्ये त्या ह्याच्यामध्ये फरक होत गेला. आज अक्षरशः हजारो प्रकारचे शिप्स आहेत, हजारो.
तर त्याच्यापैकी कुठलीही शिप असू दे, आणि बेसिक त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारे नेव्हल शिप आणि मर्चंट शिप हा बेसिक. मर्चंट शिप म्हणजे फक्त कार्गो वाहून नेणारे, आणखीन हे आहे तुमचं नेव्हल शिप म्हणजे फक्त लढाऊ शिपवरती, बोटीवरती पाणी कसं निर्माण होतं, पाणी प्यायचं पाणी किंवा अजून काय काय असतं, ते बेसिक टेक्निकल गोष्टी थोडक्यात मी सांगायचा प्रयत्न करतो. तर हे जे असतं शिप, त्याच्यावरती 3 डिपार्टमेंट्स असतात: डेक, इंजिन आणि कॅटरिंग. कॅटरिंग म्हणजे आपलं जेवणा खाण्याचं. डेकचा जो असतो तो कॅप्टन मुख्य. आता त्याच्यामध्ये 24 तास शिप चालली पाहिजे. मग त्यांच्या ड्युटी 8 ते 12, 12 ते 4, 4 ते 8 हे सकाळ आणि दिवसा आणि रात्र. तुझा आवाज गेलाय, फ्रीज झालाय. इंजिनचा प्रमुख असतो. त्याच्यामध्ये थर्ड ऑफिसर, चीफ ऑफिसर वगैरे प्रत्येकाची ड्युटी ठरलेलं असतं. आता इंजिन रूम मध्ये कुठले कुठले हे असतात इंजिन मशीन, मेन इंजिन जे ह्याला तुमच्या पंख्याला गती देणारं जे असतं ते इंजिन असतं. तुम्हाला तर टेक्निकल माहिती सांगतो साधारणपणे. शिपचं इंजिन जे असतं ते अतिशय पॉवरफुल, आणि त्याच्यासाठी जी पॉवर लागते तर ती डिझेल आपण म्हणतो. पहिल्यांदा स्टीम शिडावरती होतं, नंतर स्टीम शिप आले कोळशावरती, आता ते जाऊन डिझेलच्या वरती आहे. पण डिझेल चालून ते चालणारच नाही, कारण तो खूप महागात पडणार. म्हणून ते काय करतात, हेवी ऑइल हेवी ऑइल तर ठीक असतं, जाड असतं, म्हणून मग ते काय करतात, ते पातळ करतात गरम करून, आणखीन ते वापरतात. जेव्हा शिप पोर्ट मध्ये येते, बंदरामध्ये, तळाला फक्त डिझेल वापरतात, बाकीच्या वेळेला ते हे मोठ्या क्रुझिंग जे असतं लहान, तर तळाला ते हेवी ऑइल वापरतात. आता हे सर्व त्याच्यामध्ये मग आता प्रश्न येतो, पाणी प्यायचं जे असतं ते वरपर्यंत अगदी ह्याच्यापर्यंत गरम आणि गार पाण्याची व्यवस्था असते 24 तास. ती कशी होते? तर त्याच्यामध्ये एक मशीन असते, मशीन किंवा एक सिलेंडर असतो मोठा उंच. त्याच्यामध्ये हवेचं प्रेशर दिलेलं असतं, आणि त्याच्यामध्ये पाण्याचं पाणी पण असतं, शुद्ध पाणी, प्यायचं पाणी. आणखीन ते हवेचं प्रेशर देऊन ते पाणी वरपर्यंत ते जातं. आणि पाणी गरम करायची वस्तू म्हणजे बॉयलर वगैरे असतात. असे सर्व ते टेक्निकल त्याच्यामध्ये ते गोष्टी असतात. तर त्याच्यामध्ये बोटीवरती गॅली म्हणजे जिथे कुकिंग होते. आता जेव्हा वादळ होतात तेव्हा शिप प्रचंड हलते, त्याला म्हणतात. जेव्हा आडव्या दिशेने हलते त्याला म्हणतात रोलिंग, आणि उभ्या दिशेने शिप हलते त्याला म्हणतात पिचिंग. रोलिंग आणि पिचिंग हे दोन्ही एकाच वेळेला जेव्हा रफ सी असतो टाळाला ते होतं, आणखी टाळाला कुकिंग करणं शक्यच नसतं. कुठलंही गरम पाणी तुम्ही ह्याच्यावर ते चुल्यावर ते ठेवणार कसं? कुठलंही भांड, ते पाणी सगळं लिक्विड काय असेल ते पडणार ना. मग टाळाला काय असतं, हे जे असतं कॅन फूड असतं, तर ते कॅन फूड वरती आम्हाला राहावं लागतं. आणखी मी रेडिओ ऑफिसर किंवा कॅप्टन किंवा हे जे हे असतं त्यांना तर 24 तास ड्युटी असते टाळा इमर्जन्सीच्या वेळेस. असं ते हे सगळं हे असतं. आता प्रश्न मला अनेकांनी विचारला होता की तुम्ही जेवणाचं काय करता बोटीवरती? महिनोन-महिने म्हणजे आता इथून आम्ही गेलो पॅसिफिक किंवा अमेरिकेमध्ये किंवा कॅनडामध्ये गेलो. जेवणाचं काय करता? तर त्याच्यामध्ये कसं असतं, शिपवरती फ्रीज व्हेजिटेबल किंवा आपलं भाज्या ठेवण्यासाठी असतं.
प्रत्येकाचं टेम्परेचर वेगवेगळं. फिश रूम असे त्याचं सर्वात कोल्डेस्ट त्याचं मायनस मध्ये टेम्परेचर. फिश रूम, मीट रूम अशा प्रत्येक कॅबिन्स असतात म्हणजे रूम्स असतात. आणखीन त्या आपल्या खोली एवढ्या मोठ्या असतात. आणखीन त्याचं टेम्परेचर वगैरे ठेवणं वगैरे हे चीफ इंजिनियरची ड्युटी असते. तर ते हे सर्व जे असतं धान्य असतात ते कडधान्य किंवा तांदूळ वगैरे हे सर्व त्या गॅलीच्या डिपार्टमेंट मध्ये असतं. म्हणजे असं ते सर्व स्टोअर केलेलं असतं. आणखीन त्याचं कॅल्क्युलेशन किती दिवसाचा प्रवास आहे, किती आहे, काय आहे, हे सर्व केटरिंग मध्ये असतं. पूर्वीच्या काळी म्हणजे 30-40 वर्षापूर्वीपर्यंत हे सगळं त्याला शिप चॅन्डलर म्हणतात. म्हणजे तुम्हाला काय काय पाहिजे, काय नाही पाहिजे, कुठल्या वस्तू पाहिजे तर ते तुम्ही शिप चॅन्डलर आणि त्याच्यामध्ये ते त्याला द्यायचे. आणखीन तो ते वस्तू पुरवायचा. त्यांचा भयंकर म्हणजे भयंकर भ्रष्टाचार चालला. तर शिप चॅन्डलर, चिप हे भरपूर पैसे खायचे. आता आता तसं नाही करत. त्याचं कारण इंटरनेट. आता सॅटेलाइट हे आलेलं आहे. आज तुमच्या शिपवरती काय किती स्टोरेज आहे, किती फ्युएल आहे, किती खाण्यापिण्याचे पदार्थ ते कंपनीमध्ये बसलेले जे लोक असतात त्यांना ते इंटरनेटवरती समजतं. आता तुम्हाला एक गंमत सांगतो. माझं जेव्हा हे बोटीवरनं पुस्तक झालं होतं त्यावेळेस आता आपला पुणे आकाशवाणीवरती त्याचा एक कार्यक्रम केला होता पुणे त्या पुस्तकावर. सगळ्या वर्तमानपत्रांच्या मध्ये पण त्याची ती काय म्हणतात ते परीक्षण वर आलेलं. तर पुण्यामधलाच एक माणूस होता. तो म्हणाला की तुम्ही माझ्या घरी या. मी यायलाच होतो. सिंहगड रोडला कुठेतरी त्याचं घर होतं. मी गेलो. म्हणजे आत्ताची टेक्नॉलॉजी कशी आहे, काय बदलली आहे केवढी, मी कल्पना पण करू शकत नाही मी. तर त्याच्या घरी गेलो. तसा मुलगा बोटीवरती काम करतो. मी त्याच्या घरी गेलो वगैरे. आणखीन माझ्या नुकताच तो रेडिओवरती कार्यक्रम झालेला होता आणि माझं पुस्तकही त्याने मुलाला दिलेलं होतं वगैरे असं. मला आश्चर्य वाटलं. तो त्याच्या बेडरूम मध्ये घेऊन गेला. त्याच्याकडे तो काय म्हणतात कॉम्प्युटरचा स्क्रीन होता. आणखीन त्याचा मुलगा कुठे आहे एवढंच नाही तर ते न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलियाला त्याची शिप होती. तिथून ती आता शिप निघते बघा ही फोटो. मी त्याच्यावरती ह्याच्यावरती त्याला ते दिसत होतं घरी वडिलांच्या. अमेझिंग होतं म्हणजे माझ्यासाठी तर अमेझिंग की कुठून कुठे जाते शिप हे त्याला भारतामध्ये कुठेही जगामध्ये तुम्हाला दिसू शकतं. और मी जेव्हा होतो त्यावेळेला आम्हाला कम्युनिकेशन घरी म्हणजे फक्त पत्र पाठवायचे. पत्र आणखीन 3-4 महिन्यांनी मिळायचे. आजच्या काळामध्ये ते हे सेलर जे असतात ते कॅबिन मध्ये बसून झोपून आरामात त्या सॅटेलाइट फोन वरती घेऊन व्हिडिओ कॉल घरी लावू शकतो. आज ही टेक्नॉलॉजी जी आहे ना ते अमेझिंग आहे. पूर्वी शिपवरती 50, 60, 70 माणसं असायची. किती शिपचं कार्गो होतं? 10 ते 15,000 टन शिप. आणखीन त्याचं स्पीड किती हार्डली काय म्हणजे आजच्या मानाने 15-20 नॉट. आणखीन त्याचं टनेज सुद्धा किती 10-15,000 टन. आज लाखो टनाची शिप असते. त्याचा वेग कित्येक किलोमीटर असतो आणि त्याची माणसं किती फक्त 24 ते 25 माणसं. का? टेक्नॉलॉजी म्हणजे अमेझिंगली झाले. प्रत्येक ठिकाणी मशिनरी आहे. आता पूर्वी शिपवरती कोण कोण होते? लॉन्ड्रीमॅन होता, नंतर करी कोक होता. म्हणजे जेव्हा ब्रिटिशांच्या काळात किंवा त्याच्यानंतरच्या काळामध्ये भरपूर माणसं असायची. आणखीन त्या ह्याच्यामध्ये ते सर्व एवढं आज सर्व त्याच्या टेक्नॉलॉजी हे झाले. ते रेडिओ ऑफिसर पूर्वी पहिल्यांदा रेडिओ ऑफिसरच्या आधी पर्सर होता, चीफ कुक, चीफ स्टोअर होता. आता सगळी कामं जाऊन आता ते सगळं काय म्हणतात ते सॅटेलाइट कम्युनिकेशन आलेलं आहे सेटकॉम. त्याच्यामुळे ते सगळं ते कुठूनही तुम्ही कम्युनिकेशन करू शकता. आणि एवढंच नाही तर ते ऑफिसमधल्या लोकांनाही समजू शकतो.
एवढी टेक्नॉलॉजी झालेली की मला तर आश्चर्यच वाटलं की आज माझा एक नातेवाईक आहे त्याला मीच शिपिंग मध्ये घातलं, तर तो त्याच्या घरी केव्हाही फोन करतो बोटीवरनं. हा जो टेक्नॉलॉजिकल जो काही हे आहे, तर ते हे अमेझिंग आहे ते. आता मी एक पुढला विषय घेतो. टाईप ऑफ शिप्स. शिपचे प्रकार तुम्ही म्हणाल, मी मगाशी बोलताना म्हटलं, शिपचे प्रकार आणि पहिलं हे होतं शिडाचं जहाज. शिडाचं जहाज सुद्धा गलबत किंवा ते शिवाजी महाराजांच्या काळातले वगैरे, ते हजारो वर्षापासून ते वाऱ्याची शक्तीचा उपयोग करून त्यांनी ते हे केलं. माझ्या पुस्तकामध्ये बोटीवरून पुस्तकामध्ये 1000-2000 वर्षापूर्वी इंडिया वॉज वन अपॉन अ टाइम इंडिया वॉज द लीडर, टॉप लीडर इन शिपिंग अँड बिझनेस. इन व्यापार आणखीन शिपिंग मध्ये आपण भारतीय खूपच पुढारलेलो जगामध्ये. ती एक खांबाची, 2 खांबाची, 3 खांबाची असे ते शिप होते आणि प्रत्येकाला वेगवेगळा रंग होता. असं ते सगळं होतं. आता ते जेव्हा स्टीमचा शो हे लागला, तेव्हा ते कोळशाचा वापरायचे. आणि आपले हे अंबानी वगैरे ते एडनला वगैरे ते कोळसा ठेवायचे, सिलोनला ठेवायचे. अशी छोटी छोटी ती बंदरं होती. आता कोळशाचा म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, शिप पहिल्यांदा कुठलं होतं? लाकडाचं. लाकडाच्या शिपवरती कोळसा ठेवायचा, पेटवायचा म्हणजे काय झालं असतं? म्हणून मग त्यांनी ते लोखंड मेटलचं हे केलं. पहिल्यांदा तांब्याचं पत्र, तांबा किंवा हे. मग त्याच्यानंतर ते लाकूड ते किती केलं मजबूत, तर ते एवढं मोठं जाड असेल, त्याच्याऐवजी पातळ पत्र असावं लागतं. असं ते सर्व टेक्नॉलॉजिकली बदल होत गेले आपोआप. आता त्याच्यानंतर 1920च्या सुमारास आपलं डिझेलचं क्रांती झाली, ते डिझेल शिप आली वगैरे. हा सर्व प्रकार मी हे मेन त्याचं जे झालं, तर माझ्या बोटीवरती एक जण होता खलाशी, तो सांगत होता, साहेब आम्ही रेड सी मध्ये ह्याच्यामध्ये कुठलं ते कोल्ड शिपवरती, स्टीम शिपवरती काम केलं. मला त्याचा अर्थ समजला. रेड सी मध्ये भयंकर गरम आणि त्याच्यामध्ये रेलिंग सुद्धा असे गरम, हात लावू शकायचं नाही एवढं ते गरम होतं. पण त्यावेळेला म्हणजे 50-60 वर्षापूर्वी क्रू लोकांच्या अवस्था अतिशय वाईट होती. डॉर्मेटरी सारखा एक भाग होता आणि त्याच्यामध्ये सगळे क्रू झोपायचे आणि त्यांची टॉयलेटची व्यवस्था काय, आणखी ते कसे जगायचे हेच. आणि त्याच्यापेक्षा शिडाच्या जहाजामध्ये फारच वाईट असतो. आज आज एवढं कम्फर्ट आहे, कांट इमॅजिन. एसी शिप. मी पहिल्यांदा शिपवरती गेलो होतो, ती नॉन एसी शिप होती पहिली शिप. नंतर मध्ये एसी शिप आल्यानंतर काय थोडं हे होतं ते. पण स्वतंत्र टॉयलेट, स्वतंत्र कॅबिन. आता खलाशांना पण स्वतंत्र टॉयलेट असतात. आणखीन स्वच्छ काय म्हणतात ते गॅली वगैरे होतं. आम्ही शिपवरती होतो त्यावेळेला तर काय उंदीर काय, आणखी झुरळं काय, ते काय विचारू नका. ते सगळं आनंद असायचा. पण ते तरी पण तुम्हाला अजून एक गंमत सांगतो. माझ्या पुस्तकाचा तो उल्लेख आहे ना, माझ्या पुस्तकाचं प्रकाशन कोणाच्या हस्ते झालं तर अच्युत गोडबोले. अच्युत गोडबोले माझ्या घरी आले होते आणि त्यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं. आणि त्यावेळेला हा जो मुद्दा जो आहे मी आता सांगणार आहे, त्याचा त्याने आवर्जून उल्लेख. ही माणसाची वृत्ती ऑटोमॅटिकली होत. काय मी सांगितलं होतं की जेव्हा शिपचं ऍटमॉस्फिअर बेकार होतं, पाणी नाही, गरम होतंय, आणखीन आम्ही मग सगळे गरम होतं त्यावेळेला सगळं पंखा लावला तरी त्याचा गरम हवा द्यायची. आणि माझी कॅबिन सर्वात वरती, मी ते भट्टीच होती.
दिवसा ते सगळं वरतून पत्रा होता तापायचा, आणखी सगळे हवा सगळे हे व्हायची आणि झोपूच शकत नाही. आणखीन माग दरवाजा उघडला वगैरे तर ते सर्व इंजिन रूमचं ब्लोअरचं आणखीन असं तो प्रचंड आवाज यायचा की कानाचे पडदे असे हालायचे. असे सगळे असत. पण त्यावेळेला आम्ही जेवढे सगळे लोक जवळ यायचे शिपूरचे, खलाशी काय ऑफिसर्स काय, तेवढं जेव्हा कम्फर्ट मिळालं, कम्फर्टेबल झाली शिप, प्रत्येक जण आपापल्या कॅबिन राहिला. आणि ही मी कंपॅरिझन केली चाळ आणखीन फ्लॅट. चाळीमध्ये राहणारी माणसं जवळ असतात, एकमेकांच्या मदतीला जाणारे असतात. तशी फ्लॅट मध्ये होत नाही. तर कारण त्यांचं ऑटोमॅटिकली ते आपोआप होत जातं. तोच प्रकारचं बोटीवरती पण होतो. तर हे असं सगळं असतं. आता मला सर्वात महत्वाचं सांगायचं होतं शिपचे प्रकार. शिपचे प्रकार म्हणजे मेन क्रूड कॅरियर. क्रूड कॅरियर म्हणजे तुमचं गल्फमधनं किंवा रशियामधनं आपण क्रूड घेतो. ते कच्चं तेल असतं. त्याच्यामध्ये सगळं माती, पाणी सगळं काय मिसळलेलं असतं. आणि त्याच्यानंतर असं प्रोडक्ट कॅरियर. प्रोडक्ट कॅरियरमध्ये तुमचं डिझेल, नंतर पेट्रोल, नंतर ते एटीएफ म्हणजे एव्हिएशन टर्बाईन फ्युएल, असे सगळे वेगवेगळे त्याचे ते हे असतात. नंतर मग प्रोडक्ट कॅरियर म्हटल्यानंतर तुमचं एक खाद्यतेल, बल्क कॅरियर, नंतर सर्वात आम्ही त्याला यमराजाच्या पाठीवर असणार ते म्हणतो मी गॅस. अरे तो भयानक डेंजरस होतो. एक ठिणगी पुरी त्याला त्या जहाजाला म्हणजे एलपीजी कॅरियर किंवा हे जे असतात ना, कारण तिथे प्रचंड मोठं प्रेशर तिथे असं ते सगळं असतात. नंतर मी वेगवेगळ्या त्या पाणबुड्यांच्या ह्याच्यामध्ये मी राहिलेलो आहे. त्याला काय म्हणतात ते डायव्हिंग सपोर्ट वेसल, टग, असे कितीतरी प्रकार त्याच्या जहाजांचे असतात. टँकर, प्रोडक्ट कॅरियर, बल्क कॅरियर असतात. आता बल्क कॅरियर मधनं आम्ही कांडल्याला माझी बायको पण बरोबर होती. कांडल्याला गहू आम्ही लोड केला आणि गेलो होतो कुठे, नॉर्थ कोरियाला, पक्का कम्युनिस्ट देश. तर तिथे आम्ही गेलो होतो. जवळजवळ महिनाभराचं आमचं ते हे होतं, प्रवास होता. मग तिथून गेलो कॅनडाला. कॅनडावरनं काय असं म्हणजे बल्क कॅरियर मध्ये बल्क कॅरियर ह्याचा अर्थ काय, ग्रेन, खनिज, धान्य असं ते बल्क मध्ये ऍट अ टाइम भरायचं. तर जेव्हा लोखंड, खनिज भरतात, त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ग्रेन भरता म्हणजे गहू, तांदूळ किंवा आहे, तर त्यावेळेला जहाज खूपच साफ करावं लागतं. आणखीन त्याची जी इन्स्पेक्टर असतात ते म्हणजे टेरर असतात. तर आम्ही थायलंडला ते तांदूळ भरला होता आणि गेलो होतो आम्ही याला सौदी अरेबियाला. आणि जेव्हा असं तांदूळ वगैरे जेव्हा भरतो, त्यावेळेला आमच्या जहाजावरती मजा असते. त्यावेळेला आमच्या कॅटरिंगच्या साईडला ते एक एक पिंप भरून तांदूळ येतो, हे होतं. असं सर्व ते हे होतं. तर हा सर्व तो नंतर आता मगाशी मी सांगितलं की जहाजाचा स्पीड आणि पूर्वीची पद्धत जनरल कार्गो शिप होती. म्हणजे एक एक बोचको उचलून, बेटार उचलून तो जहाजात भरावा लागायचा. आणखीन जहाजाला तिथे दोन दोन महिने ते पोर्टला थांबावं लागायचं. आता तसं नाही होते. आता कंटेनर शिप्स आलेले आहेत. तुम्ही कंटेनरचं नाव ऐकलेलं. कंटेनर शिप आणि याच्यामध्ये फरक काय आहे, एकदम ती ज्या कंपनीमध्ये माल भरलेला असेल तिथे डायरेक्ट तो कंटेनर जातो. तो कंटेनर उचलायचा, आणखीन त्या ह्याच्यावरती भरायचा. म्हणजे फटाफट काम होतं. फास्ट शिपचा वेग अतिशय जास्त असतो. आणखीन क्विक लोडिंग अनलोडिंग होतं. पण आम्ही जी मजा केली शिपिंग मध्ये, एकेका पोर्टला काही दिवस राहायचं, ती मजा आता नाही.
आता ते काय होतं की म्हणजे यंत्रासारखंच सगळं आयुष्य झालं खालाशी लोकांना, असं एकूण मला ते हे वाटतं. आता ह्याच्यामध्ये दुसरं अजून एक म्हणजे कम्युनिकेशन. मी तर कम्युनिकेशनचे इन्चार्ज होतो टॅनिकच्या आधीच्या काळात काय करायचं, लाईट लाईट असायचं किंवा ते झेंडे असायचे. त्याला ए टू सारखं आहे, मशिनरी फेल झाले तर काय करणार, म्हणून तेही नॉलेज पाहिजेच. मोर्स लँग्वेज ही त्यांना पाहिजेच. समजा कुठे फेल झालं तर टेक्निकल म्हणून ते असावं लागतं. तर कम्युनिकेशन मध्ये आता काय झालेलं आहे, सॅटेलाइट सेटकॉम आलेलं आहे. सॅटेलाइट म्हणजे तुम्ही कधी जहाजावरती बोलले तर पांढरा डोम असतो जहाजावर, पांढरा डोम वरती. काय असतं ते आतमध्ये अशी 360 डिग्री आणखीन अशी उभी आडवी फिरू शकणारे अशी एक अँटिना त्या डोम मध्ये. मी त्या डोम मध्ये अनेक वेळेला जाऊन कामं केले रिपेअरिंगची वगैरे. तर ते डोम असतो, आणखीन त्याच्यामध्ये हे जे आकाशामध्ये जे सॅटेलाइट असतात त्यांचं बरोबर त्यांचं किती मॅक्झिमम सिग्नल घेऊन ते ऑटोमॅटिकली ते अँटिना त्याची फिरते, आणखीन त्याच्यावरती तुमचं ते. तर ह्याच्यामुळे काय होतं, टेलेक्स टेलिफोन 24 तास तुमचं चालू. कधीही तुम्ही म्हणजे जसं तुम्ही घरी ह्याच्यावरती काम करता तसं तुम्ही काम करू शकता तिथे. आज एवढं ते कम्युनिकेशन आणखीन ते एवढं फास्ट झालेलं आहे की कॉम्प्युटर वरती सुद्धा तुम्ही ते इंटरनेटवरती ते सगळं कुठे काय चाललेलं आहे ते सगळं ते घरी बसून ते सुपरच्या घरी वगैरे. आता माझा एक भाऊ जो आहे तर तो सुपर आहे त्या सिंगापूरच्या कंपनीमध्ये. मीच त्याला शिपिंग मध्ये घातलेलं होतं. तर तो आता बेंगलोरला राहतो. तर बेंगलोरला घरी बसून तो जगामधले सगळं ते शिपिंग कंपन्यांचं ते शेअरचं ते कंट्रोल बघू शकतो. मग ही कॅन मॉनिटर इट. मी जेव्हा होतो त्यावेळेला शक्यच नाही. ही जी टेक्नॉलॉजी जी आहे फास्ट आणि व्हेरी फास्ट झालेली, त्याच्यामुळे काय झालं, शिपिंगचं स्पीड वाढलेलं आहे. आता तुम्ही जर का कधी फोटो बिटो बघितलेला असेल कुठल्याही जहाजाच्या ब्रिजचा, अमेझिंग टेक्नॉलॉजिकल मार्वल असतं त्याच्यावरती. जे पूर्वीच्या काळी जे असे चक्कर जहाज फिरवण्यासाठी एवढी लांबच्या लांब अशी गोल मोठी प्रचंड आकाराची जी हे होती व्हील असायची. ती व्हील केव्हाच कालबाह्य झाली. आता एवढंच व्हील असतं. अख्खं जहाज एवढंच, म्हणजे पायलटच्या हातामध्ये कसं असतं तसं ते असतं. आता जहाज वळवतो कोण? कॅप्टन नाही वळवत. त्याला हे जे असतात सीमेन हेल्समन नावाची एक रँक. सीमेन म्हणजे काय, जर आता जहाज जेव्हा असतं तर त्या जहाजाचं साफसफाई करणं, त्याचा गंज हा त्याचा कुठलाही काळ असला तरी गंज असणारच. मग ते गंज काढावा लागतो. गंज काढून नुसतं चालत नाही, तर त्याला तर पहिल्यांदा रेड पेंट लावावा लागतो. नंतर मग ते सगळं साफ करून ते सर्व काम करणार साफसफाईचं चिपिंग त्याला मिळतं. ते करण्याचं काम सिमेंट करतं. पण सिमेंटचं काम दिवसा, म्हणजे दिवसा काय करणार मग बाकीच्या आणि ऑटो ऑटो शिस्त. तुम्हाला आता काय पहिल्यांदा पूर्वीसारखं, पूर्वी ते जहाज असे तर प्रत्येक वेळा तरी 24 तास दिवस रात्र माणूस असावा लागतो. आता ऑटोशिप आहे. ऑटो पायलट त्याला म्हणतात. ते एकदा मोडवर टाकलं ऑटो मोडवरती की जहाज तुमचा जो काय कोर्स असेल त्या दिवसानं ऑटोमॅटिकली ते जातं. आणि त्याच्यावरती कंपास असतो. कंपास आणि जायरो कंपास त्याच्यावरती ते ऑटोमॅटिकली ते करतं. त्याच्यामुळे या हेल्समनची किंवा याचे जेव्हा हेल्थ धरणारी काही आवश्यकता नसते. पण जेव्हा शिप पोर्ट मध्ये येते जहाज, त्यावेळेला हा बाहेर समुद्रामध्ये जाणारे जे हे असतात कॅप्टन वगैरे, ते पोर्ट मध्ये करू शकत नाहीत नॅव्हिगेट. तिथे कोण लागतं, तिथे पायलट असतो.
पायलटने त्याला त्या बंदरातल्या आतली सगळी A to Z माहिती असते. आणखीन त्याला तर पायलट तिथे गाईड करतो त्या ह्याच्यामध्ये पोर्टमध्ये. आणखीन तळाला तो जो गाईड करतो, तळाला शिप कुठे वळवायचं, काय करायचं, तर ते सर्व तो हा सुखाणी म्हणजे सिमिनल्स म्हणतो. आता मी एक गंमत सांगतो ह्याच्यातल्या या संदर्भात पायलटच्या संदर्भात. आम्ही पाकिस्तानला गेलो. माझी बायको पण टाळलं आणि आम्ही गेलो होतो कधी 14 ऑगस्ट. आपला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि त्यांचा 14 ऑगस्ट. आणि ऑगस्ट महिना म्हणजे परत समुद्र. आणखी गेलो तुम्ही कुठे बिन कासिम पोर्ट. बिन कासिम म्हणजे आपल्या इथे कसं मुंबईच्या जवळ नावाशेवा बंदर आहे ना, बंदर आहे ना, तसं कराची जवळ बिन कासिम नव्हतं. पहिल्यांदा बिन कासिम म्हणजे कोण हे माहितीये का? बिन कासिम हा पहिला अरब, जो अरबस्थानातून भारत उपखंडावरती आला, त्याचं नाव बिन कासिम. ज्यांनी पहिल्यांदा मुसलमान धर्म भारतामध्ये आणला आणि हिंदू राजांची कत्तल, हिंदू राजा, तर त्याचं हे आमचंच आहे असं करून त्यांनी ते बिन कासिमचं त्यांनी ते उदो केलं. आणखीन त्याचं नाव होतं पोर्टेही केलं. तर त्या बिन कासिम पोर्टला आम्ही गोव्यावरनं आयर्न ओर घेऊन गेलो आणि नेमका तो दिवस आला 14 ऑगस्ट. तिथे तुम्हाला मी सांगितलं तिथे आल्यानंतर काय तर पायलट असतो. आता इंटरनॅशनल रूल काय आहे? ज्या देशात तुम्ही जाल किंवा त्याच्या आधी तुमच्या देशाचं नागरिकत्व समजणार कसं, किंवा ते जहाज कुठलं आहे, तर त्या देशाचा फ्लॅग कुठलाही तुम्ही जहाज बघितलं असेल तर मागच्या साईडला एक झेंडा लावलेला असतो, दिवा असतो, ते लाईट मी तुम्हाला सांगितलं, आणखी एक झेंडा असतो. तो झेंडा त्या देशाचं नागरिकत्व सांगतो. म्हणजे आता आपलं इंडियन जहाज असेल त्याचा भारताचा तिथे झेंडा मोठा ते पाठीमागच्या साईडला पडतो. तसा झेंडा एकदम टॉपला मंकी आयलंड त्याला म्हणतात, त्याच्यावरती तिथं लावायचा असतो. असं एक इंटरनॅशनल रूल आहे. पाकिस्तानला आम्ही गेलो 14 ऑगस्ट. तर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला त्याला आम्ही भाषेमध्ये बोलतो शिप डेकोरेट करायचं असतं. म्हणजे काय की त्या जहाजावरती वेगवेगळ्या प्रकारचे अनेक फ्लॅग असतात. तर ते जहाज असं इथून ह्या टोकापासून त्या टोकापासून सगळीकडे ते झेंडे असे लावतात, म्हणजे ते डेकोरेट करतात. आणखीन त्याच्या वर सर्वात वरती तुमच्या देशाचा झेंडा लावायचा. आम्ही पाकिस्तानला गेलो आणि आम्ही गेल्यानंतर आमच्या देशाचा झेंडा लावलेला होता डेकोरेट. कारण दुसऱ्या दिवशी 15 ऑगस्ट होता, आम्ही आमच्या देशाचं हे करणार आहोत म्हणून आम्ही लावला होता. तर तो साला पायलट आला आणि तो म्हणाला की ये क्या है तुम्हारा, हमारा झेंडा, आमच्या देशाचा झेंडा म्हणजे पाकिस्तानचा झेंडा तुमच्यापेक्षा भारताच्या झेंड्यापेक्षा खाली का? तिथेच त्यांनी आल्या आल्या नॉर्मली पायलट बिलट खूप डिसेंट आणि खूप कल्चर असतं. या आल्यानंतर आम्ही भारतीय आल्यानंतर त्यांचं डोकंच फिरलं. आणखीन मी एक माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे त्याने आम्हाला कसा त्रास दिला वगैरे. तर ते त्या ह्याच्यामध्ये हा पायलट जो असतो त्याने आम्हाला आमचा झेंडा, आमचा म्हणजे आपला भारताचा झेंडा खाली काढायला, खालच्या लेवलला. कारण ते एकतर पाकिस्तान किंवा भारताचा झेंडा एकाच लेवलला असायला पाहिजे, पण त्यांचा भारताचा झेंडा वरती नको असं त्यांनी काहीतरी कारण सांगितलं. असं ते हे होतं. तर आम्ही शेवटी पाकिस्तानच्या त्या पोर्टमध्ये गेलो. आम्ही गेल्यावरती मी परस्पर होतो आणि रेडिओ ऑफिसर पण होतो. कॅप्टन होता. कॅप्टन मला तो मंगलोरीयन वगैरे कोणतरी होता, पण त्याला मराठी येत. तर काय झालं, ह्याला पाकिस्तानला गेल्यावरती झाला इथून हा कागद टाकतोय कॅप्टनच्या पुढे, सही साईन साईन कॅप्टन.
इथून कागद टाकतोय, तिथून टाकतोय. ब्लँक पेपरवरती सह्या काय, तर त्याचा काय वापर करू शकतो? मग मी कॅप्टनला मराठीतून सांगितलं, कॅप्टन तू सही करू नको, तू बघून सही कर. मग वेळ लागला तरी हरकत नाही आणि बोंबलत बसले तरी हरकत नाही, पण तू ब्लँक ह्या लोकांच्या इथे ब्लँक पेपरवरती सही करू नको. ब्लँक फॉर्म द्यायचा आणि त्याच्यावरती कुठे सही आणि त्याच्या हातात शिक्का होता आणि शिक्का मारायचा ठकाठक. म्हणजे ते ऑफिशियल झालं ना. त्याच्यामध्ये काय भरणार आहे काय माहिती आम्हाला. मी त्याला मराठीतून बोललो आणि त्याने माझ्याकडे बघितलं, आणखीन तो बघायला लागला काय आहे. मग माझं दुर्दैव असं की मी बोललो मराठीतून इतरांना समजू नये म्हणून, तर तिथे एक पाकिस्तानी त्यांचा जे काय ड्रेस असतो ना एवढं लांब घालतात, तर तो माझ्याशी मराठीतून बोलायला सुरुवात केली. त्या पाकिस्तानी म्हणून ठीक आहे, ज्यांना समजू नये म्हणत होतो तोच माझ्याशी बोलत होतो मराठी. मग मी त्याच्यातून मराठीतून बोलायला सुरुवात केली. तर सुरुवातीला बोलला, पण नंतर त्यांना आजूबाजूचे लोक बघायला लागल्यानंतर तो गप्प बसला. तो कोण होता? कोकणी मुसलमान. म्हटलं तुम्ही कुठल्या? खेडचा. आणि तो कोण होता? कस्टमचा कलेक्टर होता. तो कस्टमचा बाप होता सगळ्यांचा आणि खूप मोठ्या पोस्टवरती होता. आणखीन तोच होता ज्यांना समजू नये मी काय बोलतोय ते, तोच समजला आणि त्याने नंतर आम्हाला त्रास दिलाय त्या आम्ही भारतीय म्हणून. आणि तुम्हाला गंमत सांगतो, आता हे आपण आपल्या घरचेच आहेत म्हणून सांगतो. जेव्हा जेव्हा केव्हा आम्ही तिथे गेलो, 2-3दा जाऊन आलो पाकिस्तानला. तिथे आम्हाला खाली उतरून द्यायचे नाहीत बसवून जेट्टीवर. तिथे उतरून बंदुका घेऊन आणखी ते सगळं. पण त्यांचे लोक जेव्हा येतात ना, तसं हैदराबाद काय, आणखीन काश्मीर काय, दिल्ली काय, कुठेही जातात. आपण काय बोलतच नाही. मुंबईचे पोर्ट, मुंबईला उतरले, कांडल्याला उतरले, तर कुठूनही कुठेही जाऊन येतात ते लोक. त्यांची खलाशी करून. पण आम्ही उतरल्यानंतर आम्हाला उतरून द्यायचं नाही. तर तिथे 2-3 ट्रिप झाल्यानंतर मला आठवतंय ना, आता जे काय आठवलं ते मी सांगतो. एकदा आम्ही गेलो होतो, टाळा नेमकी त्या दिवशी होती गोकुळाष्टमी. आणि आता आम्ही हिंदी ते सगळं आपली हिंदी येतच ना. तर तिथे पाकिस्तानी होता. तेव्हा की आज गोकुळाष्टमी आहे, आमच्या लक्षातच नाही गोकुळाष्टमी. म्हटलं हो का? आज तुमचे लोक नाचतात, खूप ड्रेस हे करतात. म्हटलं हो का? हिंदू लोक? हो. तर काय सांगावं त्यांना? आम्ही जेव्हा पार्टिशन झालं तेव्हा ह्या हिंदू लोकांना ठेवून घेतलं मुद्दाम. म्हटलं हो का? अरे वा. ते कोण कशासाठी ठेवून घेतलं? कशासाठी? आमचे टॉयलेट बिलेट हे साफ करण्यासाठी आम्ही काही हिंदू लोकांना. तिच्या आईला माझं डोकंच फिरलं. म्हटलं हो का? मग आता आम्ही तुमचं काय वाटलं ते बघा ना. ही अशी त्यांची ती जी टेंडन्सी आहे, आम्हाला खाली उतरून द्यायचं नाही. आणखी आमचे लोक हिंदू लोक ठेवून घ्यायचे, ते नाचगाणी करतात, ते करू देत, पण त्यांना कशासाठी ठेवून घेतलं? तर आमचे टॉयलेट साफ करणार. हे अशी त्यांची ती ही वृत्ती होती. माझ्या बरोबर नंतर शिपवरती, दुसऱ्या शिपवरती एक पंजाबी होता, पंजाबी. म्हणजे आता हा विषय निघाला म्हणून सांगतो. तो मला वाटतं जालंधरचा, जालंधर, जालंधरचं गाव आहे ते, लोकरीचं हे आहे ते, मला वाटतं जालंधर तिकडचं होतं. तर त्यावेळेला मला 84-85 साली लाहोरमध्ये क्रिकेटची मॅच. आणखीन त्यावेळेला ह्यांची मूळची जमीन खूप जमीन जुमला त्यांचा खूप होता लाहोरच्या आसपास यांचा मूळचा. तर त्याचे जे हा तरुण होता, रक्त गरम होतं त्याचं. माझ्याच वयाचा असेल त्यावेळेला किंवा माझ्यापेक्षा लहान, थोडं लहान मोठा असेल जरत त्याचं नाव.
तर त्याचे वडील म्हणाले का काका म्हणाले का अरे आपलं घर आहे, तू जाऊन ये लाहोरला. आपल्याला आणि त्यावेळेला सरकारनं दोन्ही सरकारनं अलॉट केलं की भारतीय लोक हे जाऊ शकतात मॅच बघायला. जाऊन ये मॅचच्या निमित्तानं, आपलं घर आहे ते लाहोरच्या जवळच आहे. कळलं की मी नाही जाणार, मला नाही जायचं, मला तर अजिबात जायचं. पण काका आणि वडील त्यांनी सांगितलं म्हणून तो तिथे गेला. त्या अं, लाहोरला गेला मॅच बघायला. आणखीन तिथून त्याने शोधून काढलं आणि त्याचा मित्र आणखीन ते पंजाबला त्याचं त्या लाहोरच्या जवळ त्याचं जे घर होतं मूळचं त्याचं, तिथे गेला. खेडेगाव कुठलं तरी. तो म्हणाला की ज्या लोकांनी माझ्या पूर्वजांना घरातून रात्री बाहेर काढले, त्याचे आजी आजोबा कोणाचं त्यांना मारून टाकले, आणखीन ते काय सगळं लुटलं, ते घर सगळं ते बघायचं. आणखीन ते माझे वडील आणखीन काका म्हणे की अरे आपलं घर आहे, हे ते आपलं खानदानी घर आहे, ते बघून ये. पण तो की मला अजिबात बघायची इच्छा नाही. पण त्यांनी सांगितलं म्हणून मी गेलो. तेव्हा दुपारच्या वेळेला का असं काहीतरी गेलो आम्ही तिथे. हे खरं घडलेलं ना काय. गेलो तर तिथे त्या घरामध्ये ते अशी देवडी बिवडी, ते घर तसंच होतं. त्या जुन्या काळातलं घर होतं. तर त्यांनी ते सांगितलं. आणखीन पंजाबी मध्ये तो बोलला. आणखीन ती बाई होती. बाईला त्यांनी सांगितलं की असं असं मी अमुक पंजाबवरून आलेलो आहे, हे आहे. त्या बाईला एवढा आनंद झाला, खूप म्हणजे खूपच. अरे की तुम्हीच मालक आहात इकडचे वगैरे वगैरे. तर की तुमच्या जुन्या मूर्ती पितळेच्या हे सगळे इथे ठेवून दिल्यात बघा, आम्ही अजून टाकून दिलेले आहे. तर की काय खाणार. की माझी त्या घरात जाऊन पाणी प्यायची इच्छा नाही. काही पाणी नाही प्यायलो. की जिथे जे बसली होती तिच्याच नवऱ्यानं ह्याच्या काकांना आणखीन त्याच्या नवऱ्यानं सगळ्या घराची त्यांच्या खानदानाची वाट लावलेली होती. ते सगळे होते. आता ते इतके वर्ष झाल्यानंतर ती म्हातारी विसरलेली होती. काळ परिस्थितीनुसार ती माणसं निर्णय घेतात. पण आता ती म्हातारी विसरून सुद्धा आता सर्व झाल्यानंतर पण हा विसरू शकत नव्हता ना. हे जे घाव जे असतात, तर ते कधी आपल्याला इथे मराठी आपण लांब आहोत, पण त्यांना ते जे आहेत घरदार सगळं प्रॉपर्टी आणि हे ते सगळं सोडून तुम्ही आलेला आहात. आम्ही कित्येक सिंधी लोकांना सुद्धा बघितलेलं त्यांच्याबरोबर राहिलेलो. म्हणजे आपण कल्पनाच करू शकत नाही. असं ते हे सर्व आलं. मग तो घरी आला, आपला हॉटेलमध्ये आला संध्याकाळी. तर ती म्हातारी, तिचा मुलगा, तिचे नातवंड, सुना सगळे लटांबर घेऊन तिच्या हॉटेलमध्ये आले. अरे तुम मालिक हो हमारे, आमचं हे आहे. आणखीन ते झालं तर फार वाईट झालं. त्या म्हातारीला खरोखर वाईट होतं. हे झालं वगैरे वगैरे. तर ती आली, तर तिने केवढं तरी काय काय खाण्याचे पदार्थ आणखीन वस्तू वगैरे दिल्या त्याच्याबरोबर. कारण की मी आणायचंय पण तुम्ही अजिबात घेतलं नाही. याचा राग संताप डोक्यामध्ये जाणार. असे कितीतरी प्रसंग हे आहेत. मी सिंगापूरला गेलो होतो. मी एक विषय सांगायला लागलो होतो, संपणारे नाहीत. सिंगापूरला गेलो होतो मी. ते त्या काळात तुम्हाला आठवत असेल, आपण कलर फोटो काढायचो. कलर फोटो काढल्यानंतर ते कोडॅक किंवा मुंबईला फोर्टला अजून कुठेतरी द्यायचं. आणखीन ते कलर फोटो घ्यायचे. पण त्यावेळेला आम्ही सिंगापूरला नेहमी यायचो जायचो होतो. सिंगापूरला गेला जातो सिंगापूरला, तर ते मग ऍट अ टाइम 4-5 रोल असे कोणाचे तरी घेऊन जायचो. आणखीन ते प्रिंट करून आणायचो. ते एकदा काय झालं, मी असेच कोणाचे ते रोल होते. ते मी सिंगापूरला त्या गेलो. ती कोण होती? मुसलमान. मूळची भारतातली. पण इथे जाऊन ती सिंगापूरच्या ह्याच्यामध्ये गेलेली होती. तर त्या फोटोमध्ये माझं काय देणं-घेणं काही नव्हतं. फक्त फोटो घेऊन जायचे. त्याची काय असेल पावती दाखवायची आणि निघून. तर त्या फोटोमध्ये काय होतं, लग्नाचे फोटो. कुठले? भारतीय लग्नाचे फोटो. आणि ते भारतीय फोटोमध्ये ते बघून ते म्हातारीच्या चेहऱ्यावरती एवढं खुललं नाही यू कांट इमॅजिन. कारण की आपली संस्कृती हे मी
त्याच्यावरती लिहितो, त्याच्यावरती काय त्यांच्या मनातले आहेत म्हणून मी ह्याच्यावर करता बोलू शकतो. तर ती म्हणाली काय आहे ती एवढे असे वगैरे ते कशी आहेत, कशी ते हे आहेत. मी हिंदू लग्न होतं, परंतु ते त्या काळातलं ते हे जे होतं ते बघत होते. असं ते सगळे वेगवेगळे अनुभव किंवा असे ते या हे हॅलो आहेत. हॅलो नितीन, सॉरी होय. टू इंटरप्ट यू. हा. आता आपल्या 11 वाजून 10 मिनिटं झाली आहेत. अरे तर बापरे. हा तर थांबू आपण थांबू जरा थांबू थोडस थांबू अरे आपण थांबूया जरा का माझं. हे करूया पटकन, आणि कुणाचे क्वेश्चन आन्सर्स असतील तर ते घेऊया का? हो हो. हा, नाही मी सॉरी अजून टू इंटरप्ट ऍक्च्युअली यू. माझे जे अनुभव जे नाही आहेत नाही, मी तू जिंदगीला. सांगतोयस ते खूप इंटरेस्टिंग आहे, पण आता नाही वेळ नाही, जरा. ठीक आहे ठीक आहे. नाही माझा लक्षातच नाही 11 वाजले. मला 10:30 पर्यंतच वेळ होती माझी, कारण आता मला अजून दुसरी कामं करायची आहेत. तर अजून कुणाला दुसरे काही जिल्ह्यात जायचे आहेत मला. असतील प्रश्न तर विचारू शकता. हो. अदरवाईज विल रॅप अप. हा बोल. माझा एक प्रश्न आहे, आधीपासून विचारायचा होता. तू म्हणालास की बोटीवरती अंधार असतो पूर्णपणे, तर मग आकाश दिसतं का, तारे वगैरे दिसतात का? हो तर आकाश म्हणजे खच्चून भरलेलं आकाश म्हणताना. नाही, कारण प्रश्नाचं विचारायचं कारण असं आहे की हा तिकडे पाणी असल्यामुळे समुद्रावर देर विल बी इनफ मॉइश्चर इन द एअर, आणि ते जर असेल तर इट ऑब्स्ट्रक्ट्स द व्ह्यू, म्हणून विचारलं मुद्दा. नाही नाही, तुझा प्रश्न अतिशय बरोबर आहे. कसं असतं, हे आता फक्त ओपन हे असेल, पाऊस असेल तर काय करणार आहे? नाही, दॅट इज पाऊस सोडून ते कुठे नाही कुठंच बघता नाही, येत नाही. हा. पाऊस सोडून दे, ढग असेल तर काय करणार? काहीच दिसणार नाही. नाही, तर त्याच्यासाठी काय असतं माहितीये का, तर शिप ओपन सी मध्ये तुमची पोझिशन फिक्स करण्यासाठी त्याच्या एक इन्स्ट्रुमेंट जर का तुझी युट्यूबवर सेक्स्टंट नावाचा एक इन्स्ट्रुमेंट असतो, आणि आपल्याला त्याचा नाही. मूळ आपल्या भारतीय लोकांनी त्याचा शोध लावलेला आहे. तर सेक्स्टंटचं काय असतं की तुम्ही तो अॅझिमुथ म्हणजे सूर्याचं हे दोनदा तुम्हाला ते सकाळी सूर्योदयाच्या वेळेला आणि सूर्यास्ताच्या वेळेला, तर त्याच्यात लॉन्जिट्यूड तुम्हाला बघा, समजलं. आणि त्याच्यानंतर तुम्ही ते हे म्हणजे तुम्हाला हे नसलं किती ढग असले काय तर सूर्य तर हे साधारण कळतं ना. नाही नाही, मी नॅव्हिगेशन साठी म्हणत नाही, आकाश कसं दिसतं याच्यासाठी म्हणतोय. नॅव्हिगेशन आय नाही अवेअर नाही ऑफ. नाही. ते लॉन्जिट्यूड आकाश पुस्तकात दिलंय कसं बरंच. असतं. नाही नाही, रात्रीच्या माय वेळेला. इंटरेस्ट वॉज डिफरंट. नाही नाही, आता तुला सांग, आता तो एक्सप्लेन करायचा प्रयत्न कर कसं दिसतं. तू चाललायस समुद्रात, हा, त्याच्यात समुद्राच्या कंडिशन्स वेगवेगळ्या आहेत. आता मी बघितलं तो खवळलेला समुद्र, म्हणजे तो समुद्राला काय दिवस असेल रात्र असेल तर ते होतात. तर रात्रीच्या वेळेला समुद्र ना भयानक म्हणजे भयानकच दिसतो. काळा आकाश आणि समुद्राचं पाणी पण काळं, म्हणजे समजा एखाद्या त्या समुद्रात पडला की संपला, की त्याला वाचणं शक्यच नाही. तर ते जेव्हा हे असतं ना त्याच्यात थोडीशी जेव्हा तुम्ही बघता थोडासा फरक दिसतो कलर. जेव्हा आकाश जे असतं गोल दिसतं ना, गोल दिसतं ना वरनं, तर ते आणखीन बॉर्डर समुद्राचा रंग, पाण्याचा रंग डार्क असतो, आणखीन हा म्हणजे एकदम अंधार असतो त्याच वेळेस, आणखीन हे जे असं काळ. आणखीन दुसरं काय होतं, जेव्हा काही ढग बिग नसतील त्यावेळेला तिथे आकाशामध्ये हे असतातच ना, तारे बिरे असतातच ना, तर त्याच्यामुळे तुम्हाला हे दिसतच. हा फरक तिथे तो दिसतो. मी एक उदाहरण देतो ऍक्च्युली फक्त. ऍक्च्युली श्यामला असं विचारायचं होतं की तारे आणि आकाशगंगा वगैरे दिसतात का इथून? थँक्यू. आकाशगंगा नाही मी सांगू शकतो, कारण ठीक आहे. आकाशगंगा टू टू वास्ट, टू वास्ट. तारे तर काय भयंकर दिसतात, खूप म्हणजे खूपच. मी एकदा तुम्हाला सांगतो, थायलंड मलेशिया नाही कुठल्या बँकॉकला चाललेलो. अरे तो काय व्ह्यू होता माहिती, एका साईडला कडाकडा कडाकडा पाऊस पडतोय, एका साईडला चंद्र. एकाच आकाशामध्ये भरपूर पाऊस आणि
चंद्र असं दिसण्याचं हे जे योग जो असतो फार कमी वेळा लागतो. त्याला स्पाउट सुद्धा एक प्रकार असतो. हा बोल. नाही नाही, कळलं मला. कधीतरी जाईन तेव्हा बघीन. हा नाही लाळे तो आहे. लाळे हा. लाळे बोल. तू जे बोटीचं वर्णन केलंस ना, जुन्या बोटीचं, हा त्याच्यावरनं मी एकूण बोटीने 4 वेळा प्रवास केलाय. 3 वेळा कोकणात हर्णई बंदरातनं मुंबई ते हर्णई, म्हणजे भाऊचा धक्का ते हर्णई, आणि तिथून माझ्या गावाला, आणि एकदा मुंबई पणजी. तर त्या वर्णनामुळे मला माझ्या त्या प्रवासांची आठवण झाली, त्या जुन्या शिपचं तुझे वर्णन केलंस त्याच्यावर. हा हा हा. नाही मी ती जी कोकण सेवक ह्या ज्या चौगुले शिमशेच्या हा, शिप त्याच्यात चौगुले. मी पण गेलेलो आहे. तर त्या आमच्या दृष्टीने शिप नाही तर ते बोटी आहेत, त्या हा, होड्या नाही, आहेत, बरोबर आहे, लॉन्च. बोटच आहे ती, करेक्ट. नाही बोटी म्हणजे आता तुला बोट, लॉन्च आणि शिप ह्याच्यामध्ये फरक आहे, समजलं? तर ती मोठी लॉन्च येते, तर त्याच्यामध्ये डॉर्मेटरी म्हणजे सगळे कोणी कुठे बसलेलं असतं, झोपलेलं हो. असतं, त्याला ते हे असतं. कॅबिन हा प्रकारच नाही तिथे, म्हणजे आहेत परंतु ते मी कॅबिनचा हे केला होता. नाही, कोकण सेवकला वगैरे कॅबिन होत्या, 3 क्लास असतात त्याच्यात. एक हो पण एक थर्ड क्लास, सेकंड क्लास आणि कॅबिन. भरून जातात, हा. बरोबर ना? त्याच्यात कधीच मिळत नाही जागा. आणि कोकणातल्या लोकांना केबिन परवडत पण नसे त्यावेळी. आय एम टॉकिंग अबाउट नाही, बरोबर. 63, 64, 65 या काळातलं मी बोलतोय. अरे यार ते मी कधी आयुष्यात कधी करणार नाही. सगळं काय घाण करून टाकले ते सर, म्हणजे फारच ते वाईट होत प्रवास. नितीन, माझा एक प्रश्न आहे तुला. बोल. हा, सी सध्या पेपरमध्ये बऱ्याच वेळेला आपण वाचतो, रशियावर जेव्हा क्रूड ऑइल एक्सपोर्टसाठी सँक्शन्स आल्या तेव्हा रशियन ऑइल, क्रूड ऑइल हॅज बीइंग शिप्ड इन शॅडो फ्लीट असा शब्द प्रयोग बऱ्याच वेळा इकॉनॉमिक टाइम्स सगळ्याच्या मध्ये वापरला जातो. तर व्हॉट इज एक्झॅक्टली शॅडो फ्लीट? म्हणजे ज्याचं काय म्हणतात त्याला कंट्री ऑफ ओरिजिन डिफाईन्ड नाहीये का, काय एक्झॅक्टली काय त्याचा अर्थ असतो? नाही काय माहितीये का त्याच्यामध्ये, हे जेव्हा हा जो क्रूड ऑइल आपण रशियाकडनं घेतो आपण, तर ते प्रत्येकाची ग्रेड असतं. आता सौदी अरेबियाचं वेगळं, आणखीन रशियाचं वेगळं, बरोबर की नाही? तर त्या भारतामध्ये जे आपलं गुजरातमध्ये हे जे अंबानींनी हे केलं, त्याच्यामध्ये आपण ते हे करू शकतो. आम्ही पाकिस्तानचे ते गेला होता की आम्हाला पण स्वस्तात द्या वगैरे, हे रशियाकडे गेलं तर ते हे जाऊ शकले नाही. फ्लीट हा शब्द रिलेटिंग टू शिप्स आहे, म्हणजे त्या ज्या काही शिप्स मधून काही त्यांनी जो काही माल एक्सपोर्ट करत होते तो त्या शिप्सचं रजिस्ट्रेशन म्हणा किंवा असं काहीतरी त्याच्यामध्ये गडबड असणार की बिकॉज ऑफ विच त्याचं रेकग्निशन म्हणा किंवा त्याचं ग्लोबल अवेअरनेस, म्हणजे की ते कुठल्या शिप मधून माल जातोय, तो कुठे जातोय. देर इज समथिंग शेडी बिझनेस ऑफ दिस शॅडो. शेडी नाही. तर हा जो प्रश्न जो विचारलाच ना तो उत्तर खूप तसं म्हटलं तर मोठं आहे, पण आता मी शॉर्ट मध्ये सांगतो. त्याला काय म्हणतात शिपिंगच्या भाषेमध्ये, फ्लॅग ऑफ कन्व्हिनियन्स हा शब्द तो ऐकलेला असतो. फ्लॅग ऑफ कन्व्हिनियन्स म्हणजे काय असतं, आता तुला मगाशी बोलताना मी सांगितलं की ज्या देशाची शिप असेल, रशियाची असेल, भारताची असेल किंवा इंडोनेशियाची असेल, ज्या देशाची शिप असेल त्या देशाचं रजिस्ट्रेशन असेल, तर फ्लॅग, त्या बोटीचं नाव, आणखीन कुठे ते रजिस्टर झालेली आहे त्याचं गावाचं नाव. आता बॉम्बे, कलकत्ता, मद्रास असं आपण, म्हणजे ते भारतामधलं. पण समजा रशियामधलं असं, तर रशियातल्या ज्या शहरामध्ये ती झालेली आहे हे तिथलं हे नॉर्मल, बरोबर. त्याला तो कर त्या देशाला द्यावा लागतो, हे द्यावं लागतं. पण फ्लॅग ऑफ कन्व्हिनियन्स म्हणजे काय झालं, साधारण आता कधी ते मला माहिती नाही, मला वाटतं दुसरं महायुद्ध संपल्यानंतर हे सगळे हे जे गोरे लोक आहेत ना, युरोपियन लोक, त्यांनी काय केलं, फ्लॅग ऑफ कन्व्हिनियन्स मध्ये केलं. जे मी त्या शिपवरती काम केलेलं, तुझे त्याला शॅडो फ्लीट, शेडी फ्लीट किंवा असं काय त्याचं नाव देत असते,
ते काय माहितीये का, की मालक असेल नॉर्वेचा, कप्पर किंवा फिनलँडचा वगैरे, मी तिथे काम केले किंवा कुठलंही किंवा त्या गल्फ कंट्रीज मध्ये. आता त्या देशाची जर का तू शिप घेतली तर त्याला त्या देशाचं हे द्यायला पाहिजे, झेंडा लावायला पाहिजे, नाव त्या देशाचं काय असेल ते द्यायला पाहिजे, आणि त्या देशाचं गावाचं नाव दिलं पाहिजे. आणखी समजा का ते मुसलमान जर का मालक असेल तर इस्रायल वगैरे बॉम्ब ठोकतील ना, बरोबर की नाही. आणखी म्हणजे त्याच्यावरती दुसरं नाव असं लावतात. सगळं म्हणून मॅन्ड्रोविया किंवा तुमचं तो, मी त्याचा तो माझ्याकडे सर्टिफिकेट लायसन पण आहे त्याचं. असे वेगवेगळे 3-4 देश आहेत. मॅन्ड्रोविया आहे त्याच्यामध्ये, आता मला आठवतंय म्हणून तुला सांगतो. असे ते देश जे आहेत त्यांना त्यांच्यामध्ये काय असते, त्या देशामध्ये शिपला जावं लागत नाही. फ्लॅग ऑफ त्यांना फक्त ते कर मिळाल्याची कारण देश हा. अस्तित्वावर असतं तर अगदी छोटस त्यांना फक्त त्यांचं रजिस्ट्रेशन तिथे असतं, त्याला फ्लॅग ऑफ कन्व्हिनियन्स, आणि तिथे त्यांचं नाव, फक्त त्या देशाचं नाव आणि फ्लॅग त्या देशाचा लावावा लागतो. आणखीन त्या ह्याच्यामध्ये फरक काय असतो, वाय फ्लॅग ऑफ कन्व्हिनियन्स इज मोर ऍक्सेप्टेबल, कारण त्या शिपवरती कुठल्याही देशाचा माणूस असू शकतो. भारतीय जहाज जर का असेल तर भारतीयच नागरिकत्व असलेली माणसं, रशियन असेल तर रशियाचीच माणसं पाहिजे. तसं फ्लॅग ऑफ कन्व्हिनियन्स मध्ये नाही. तर तुम्ही होतो त्याचा मालक होता फिनलँडचा का कुठला तरी त्या नॉर्वेचा मालक होता, पण त्याचं हे होतं काय बरं याला तर मला नेमकं आठवत नाही, त्याचं माझ्याकडे सर्टिफिकेट पण. तर असे फ्लॅग ऑफ कन्व्हिनियन्स जे आहे, देश जे आहे तिथे त्यांचं, त्या अशा शिप ज्या आहेत त्या रशियानं तिथून त्या वापरल्या. आता त्यांना कोणी कुठेही राहू शकतात, त्या कुठेही जाऊ शकतात. आणखीन मुख्य त्याच्यामध्ये हे केलं, फ्लॅग ऑफ कन्व्हिनियन्स, बॉम्ब पडला वगैरे तर मरेनात का, त्यांचं काय जातंय. या देशाची माणसं गेली. आता माझा एक मित्र होता निफाडकर, तसं तो असंच मेला ना. कशाने, हे जे इराण इराक वॉर चालू होतं, शतल अरब रिव्हर आहे, तर असंच फ्लॅग ऑफ कन्व्हिनियन्सच्या शिपवर जे होतं ते कोणाला काही पडलेलं नसतं. तो ते एका शिप इराणी ह्या किनाऱ्यावरनं मारत होते, इराकी इथून मारत होते, एका शिपवरती धाड 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 गोळ्याला, आणखी ह्याच्यावरनं धाड धाड गोळ्या, आणि तो मधल्यामध्ये हा बिचारा गेला. आणि ते सलस सालस, आणि खूपच चांगला स्वभावाचा, गरीब शांत, पण ते काय असे किती जण गेले फ्लॅग ऑफ कन्व्हिनियन्सच्या ह्याच्यामध्ये. आणि त्या ह्याच्यामध्ये हे जे तू म्हणतोस ना, त्याच्यामध्ये त्या शिप भरल्या की त्या कोणी तिथे येऊ शकतं. आता फ्लॅग ऑफ कन्व्हिनियन्स तुला अजून एक वर्स्ट उदाहरण म्हणजे माझ्या पुस्तकामध्ये तर वर्णन केलेलं आहे. एक तेवढं सांगतो, थांबतो. फ्लॅग ऑफ कन्व्हिनियन्स म्हणजे शर्ट, तर आम्ही म्हणण्यापेक्षा फ्रान्सनं बांगलादेशला गव्हाची मदत केली. फ्रान्सनं बांगलादेशला गहू दिला फुकट. तो कुठला गहू होता, कचरा, माती, कचरा होता सगळा तो. आणि त्याच्यावरती आम्ही पण टीव्हीवर जे दाखवलं, मुलाखत त्याची घेतली, फ्रान्सने दिला, ते खरं काय तिच्यात. आणि आमचं शिप जे होतं ना, इतकं भंगार होतं, अरे डेक वरती भोक होती. नॉर्मली कुठलंही कार्गो, मगाशी सांगितलं ग्रेन असेल, ग्रेन शिप, तर त्याच्यावर एवढं कडक त्याचं ते इन्स्पेक्शन असतं की त्याच्यात पाणी जाता कामा नये, पेस्टिसाइड जाता कामा नये, आणि तर पेस्टिसाइड तर सील करावं लागतं. इथं बॉम्बला का हे नाही, अत्तेच्या यायला त्याच्यात आम्ही तर रफसी मध्ये एवढं पण धडाधड जायचं ना, आतमध्ये जायचं. फुकट तुम्ही देता आहात, आणि काय त्याचं काही नसतं. म्हणजे हे बाहेर जे दाखवणारं जे असतं, दाखवतात, तर ते ऍक्च्युअली तसं नसतं. आणि जेव्हा आम्ही बांगलादेशला गेलो, आमची शिप, त्याला क्रू होता इंडोनेशियन, ऑफिसर्स आम्ही इंडियन,
तिथे गेलो तर तिथे परत बांगलादेशला टीव्हीचे कोणतरी बांगलादेशचा मिनिस्टर वगैरे आला, त्याचं ते पोतं बितं गेलं सजवलेलं, आणि त्याला आता ते टीव्हीवरती मुलाखत त्या बांगलादेशचा राजदूत आला, इंग्लंडचा, फ्रान्सचा. अरे काय किती खोटारडेपणा. आणखीन तो सडलेला माल होता तो सगळा. आणि गंमत लास्ट सांगतो, एवढं सर्व झालं, ते दिलं, आणखीन ते सर्व ते माल उतरायला सुरुवात झाली वगैरे. आणि गंमत म्हणजे तिथे गरीब असल्यानंतर तिथे सगळं हे जे चालतं ना, लफडं वगैरे, आपल्या भारतात सुद्धा त्याच्यात फक्त पुरली लेवल आहे, बांगलादेश त्याच्या खालचा होता. तर तिथे एक जण आला की हे खराब हो गया, मालूम है हम, खराब हो गया, हम लेके जाएगा. खराब झालेला सडलेला गहू, सडलेला म्हणजे उठू शकत नाही, कुजलेला, तो घेऊन गेला. काय करत होता त्यांनी? उलट्या साईडला म्हणजे बाजूच्या साईडला ते एक मचवा आणला जहाज, त्याच्यामध्ये तो गहू उचलून आणि त्याच्यात दारू बिरू बनवणार. काय करणार कोण असतो. तर तो अख्खं ते उचलून घेऊन गेला तो. आणि ते मिनिस्टरला काय नसणार, सगळं असणार. काय होतं, आमचं फ्लॅग ऑफ कन्व्हिनियन्स जहाज. ते काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात रूल्स अँड, पण ते ठराविक हे असतात. जेवढं तुमच्या बांगलादेशचं जर सरकार जहाज जर का असेल, त्याला जेवढं स्ट्रिक्ट असेल, तेवढं तिथं फ्लॅग ऑफ कन्व्हिनियन्सला नसणार. समजलं? ओके ओके ओके. ओके, आता आपण कॅन वी कन्क्लूड? हा, समारोप सुनीता. हा, Yes. संजय, विल यू प्लीज कन्क्लूड? आजचा प्रोग्राम खूपच इंटरेस्टिंग होता. आणि म्हणजे शिप्स आणि बोटी हा तसा आपल्या बऱ्याचशा मेंबर्सना थोडा वेगळाच विषय आहे. पण नितीननी त्याचे सगळे एक्सपिरियन्सेस आणि पर्सनल लेवलवरचे एक्सपिरियन्स, त्यांना काय काय तिथे करायला लागलं, काय काय त्रास झाला, म्हणजे ते लहानपणापासून त्याने जे काय सगळं सांगितलं, त्याचं म्हणजे काय म्हणतात त्याला की कम्प्लीट करिअर इतिहास म्हटलं तरी चालेल. खूप चांगल्या तऱ्हेने त्यांनी सांगितलं. जरा थोडा उशीर झाला प्रोग्रामला, पण आय थिंक त्याला जर आणखीन बोलायला दिलं तर आणखीन 2 तास पण त्यांनी सांगितलं असतं बऱ्याच गोष्टी. Yes. आणि बरीचशी माहिती पण मिळाली आपल्याला. आणि शिप्स बद्दल तरी माहिती म्हणजे आपल्याला जे जास्त पाहिजे होती माहिती, पण तरी सुद्धा या प्रोग्राम मध्ये त्याच्याहून जास्त काही शक्य नाहीये. इट वॉज व्हेरी गुड प्रेझेंटेशन बाय नितीन, अँड आय रिअली थँक हिम, कॉंग्रॅच्युलेट हिम फॉर हिज प्रेझेंटेशन. आय थिंक ऑफ ऑल आवर तुला मेंबर्स. करायचा विचार सांगितलेलं आहे, कारण नितीनला काही माझे बोलायचं असेल तर 2 मिनिटं सांग तू, काय तुला काही वाटत असेल तर. यू कॅन स्पीक फॉर 1 or 2 minutes अँड देन वी कॅन कन्क्लूड. काय बोलायचंय तुला नितीन? पण मला नाही हा. नाही, अरे मी आयुष्यात किती जवळ एवढे अनुभव बघितले आहेत. मी तुला सांगतो 4 ते 5 वेळाला अगदी समोर असं मरण बघितलेलं, 5 वेळा वाचलोय. This is 4 a वेळा तर dangerous occupation actually. True. नाही ते सोडून दे. पण त्याच्यानंतर किती असं म्हणजे मॅन ओव्हरबोर्ड, एवढे अनुभव वेगवेगळे आहेत ना. नंतर जहाजाला आग लागलेली होती, म्हणजे आम्ही पेट्रोल भरतोय, आणखीन तिथे इंजिन मध्ये पेट्रोल भरतोय, MS ला म्हणतात मोटर स्पिरिट. किती 25,000 टन, 25,000 टन. एकटा आपला ट्रक असतो फक्त 10 टनाचा असतो, म्हणजे 25,000 डिवायडेड बाय 10 कर, किती ट्रक असतो. तर तेवढे ट्रक आम्ही ते भरत होतो. नंतर एक माणूस खारवा येतो, खारवा म्हणजे कच्ची, तो येत होता. आणखीन तो गंगा नदीला काय आहे, खूप प्रचंड करंट. आणखी त्याच्यात तो पाणी दारू पण थोडासा आलेला होता, पण पाण्यात पडला. पण पाण्यात पडल्यानंतर तिथे जो काही त्याला वाचवायचा प्रयत्न झाला, समोर बघितलं रे जायला, काही करू शकत नाही तुम्ही. रात्री तिथे जहाजाच्या बाजूला फक्त लाईट असतं, आजूबाजूला सगळा गडद अंधार ना, काही दिसू शकत नाही. तर तिथे त्याच्यानंतर माणूस जातो, पण त्याच्यानंतर जे काही त्याला पोलीस स्टेशन मध्ये गेलो मी, अरे अरे, तो हॉरर सीन मध्ये दाखवतात ना, हॉरर मूव्ही मध्ये, की अंधारे,
आणखीन झाडी आहे, गर्द, आणखीन त्याच्यामध्ये लुंगीमध्ये, आणखीन अशी माणूस आहे आणि मग दाढीवाला माणूस असा मी बघितला मला म्हणजे मी वाटतं घरीच होतो. इथून रात्री जवळ आठवणींचा एवढा साठा हा. आहे की आपण आणखीन एखादी मीटिंग सुद्धा याच्यासाठी करू शकू करेक्ट. असं मला आणखी एक वाटतं. सेशन आपण करू शकतो और मे बी आपण गेट टुगेदर करू त्यावेळेला आय थिंक नितीन यू कॅन हा. more आणखीन stories. अनुभव आपले सांगू शकेल. Yeah. I think today we तो will हा जो अनुभव जो conclude. आहे तर तो असं मी लिहिलेल्या पुस्तकात माझं ते जे काय म्हणतात ते बोटीवरून पुस्तकाचं हे जे आहे YouTube वरती हो. त्या सगळी माहिती आहे. Okay. तर तुम्ही ते बघू शकता. Sure. नॉट नेसेसरी की मी ते सांगायला पाहिजे, पण मिलिंदला पण सांगितलं की माझं एका ह्याच्यात होणार नाही, पण माझ्या पुस्तकात मी सगळं घातलेलं नाही. हो. Good. पण काही ज्या गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत आजचं प्रेझेंटेशन कन्क्लूड करूया. मी आता हो. रेकॉर्डिंग थांबवते.